नमस्कार, मी अक्षय आणि तुमचं विदर्भ आयएएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आजचा क्लास आपला वैकल्पिक विषयाचे आपण विश्लेषण करणार आहोत, पर्टिक्युलरली आपला राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध। आता तुमच्यातल्या सर्वांना माहिती आहे की MPSCने आपला पूर्ण सिलेबस बदलवलेला आहे, त्याचबरोबर एक्झाम पॅटर्न सुद्धा बदलवलेली आहे आणि जशीच्या तशी UPSCची कॉपी पेस्ट केलेली आहे। ठीक आहे, आता MPSC 2025 मार्कांची झाली, त्यामधली पूर्वपरीक्षा जी क्वालिफाईंग आहे, मुख्य परीक्षा जी 1750 मार्कांची आहे। ठीक आहे, आणि राहिलेली मुलाखत जी आहे 275 मार्कांची। तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव येणार की नाही येणार हे ठरवतं तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये किती मार्क्स मिळाले, आणि तुम्हाला रँक कोणता मिळणार किंवा पोस्ट कोणती मिळणार हे ठरवते तुमची मुख्य परीक्षा, आपलं मुलाखत। ठीक आहे, या तीनही स्टेजपैकी सर्वात महत्त्वाची स्टेज जी असेल ती आहे मुख्य परीक्षा, कारण यामध्ये 1750 मार्क कवर होतात आणि जास्तीत जास्त मार्क्स जर का मिळवायचे असेल मुख्य परीक्षेमध्ये तर 3 विषयावरती जास्त फोकस करायचा असतो। पहिला वैकल्पिक विषय, कारण हा 500 मार्कांचा असतो, 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2। त्यानंतर आहे इथिक्स, नैतिकशास्त्र GS4, तो सुद्धा 250 मार्कांचा। त्यानंतर निबंध, तो सुद्धा 250 मार्कांचा। असं टोटल करून 1000 मार्क यामध्ये या 3 विषयामध्ये कवर होते। आणि उरलेले तीन GSचे पेपर, सामान्य अध्ययनाचे पेपर, जे 750 मार्कांचे, ज्यामध्ये ऑन ॲन ॲव्हरेज जो अभ्यास करून गेलेला मुलगा आहे किंवा मुलगी आहे तर त्यांना ऑन ॲन ॲव्हरेज 350 ते 400च्या दरम्यान मिळतात अभ्यास करून गेलेल्यांना। इथे कितीही एफर्ट्स करा तुम्ही, ह्या GS पेपरमध्ये कितीही मेहनत करा, कितीही कष्ट करा, कितीही अभ्यास करा, इथे वाढून तुमचे 20-30 मार्क्स वाढतील, खूप जास्तीत जास्त 20-30 मार्क वाढतील, म्हणजे ह्या ॲव्हरेजपेक्षा जास्त। परंतु एवढेच मेहनत आणि एवढाच अभ्यास जर का तुम्ही या 3 विषयामध्ये केला, आधीच्या म्हणजे वैकल्पिक विषय, निबंध आणि नैतिकशास्त्र, या 3 विषयामध्ये केला तर तुमचे 70-80 मार्क्स वाढू शकतात। आणि UPSC आणि MPSC दोन्ही परीक्षेमध्ये एक मार्क महत्त्वाचा असतो। एक मार्कवरती 2-2 आपले 7-8 रँक खाली जातात मुलं, 7-8 रँक वर सुद्धा जाऊ शकतात, एवढे महत्त्वाचे आहे एक मार्क। म्हणून कोणताही वैकल्पिक विषय निवडत असताना खूप काळजीपूर्वक निवडायचा असतो आणि सगळे विश्लेषण करून, पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲनालिसिस करून ते निवडायचे असतात। ठीक आहे, तर टोटल 27 वैकल्पिक विषय आहेत, त्यापैकी एक निवडायचा आहे। आज आपण राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा जो वैकल्पिक विषय आहे त्याबद्दल पाहणार आहोत, जो पूर्ण ॲनालिसिस करणार आहोत। ठीक आहे, तर बघा, हा वैकल्पिक विषय कोणत्या विद्यार्थ्यांसाठी सुटेबल आहे, कोणकोणते विद्यार्थी हे घेऊ शकतात। पहिली गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना राजकारणात इंटरेस्ट आहे, म्हणजे राजकारणाच्या न्यूज ऐकायला खूप आवडतात, गोष्टी करायला आवडतात, त्याचबरोबर ज्यांना चालू घडामोडींवरती खूप इंटरेस्ट असतो, करंट अफेअरवरती, जगात काय चाललं आहे, भारतात काय चाललं आहे, महाराष्ट्रात काय चाललं आहे, खूप इंटरेस्ट असतो अशांसाठी, आणि ज्यांना पाठांतर करायला आवडत नाही, अशा 3 कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा जो विषय आहे तो बेस्ट आहे, एकदम बेस्ट आहे। कारण हा विषय तेच डिमांड करते। करंट अफेअर या पेपरमध्ये 4 सेक्शन आहेत, 2 पेपरमधले 2-2 सेक्शन, 4 सेक्शन आहेत। पहिला जर का सेक्शन सोडला ना तर उरलेले 3ही सेक्शन करंट अफेअरवरती आहे। ठीक आहे, त्यामुळे करंट अफेअर इथे महत्त्वाचं आहे। ज्यांना करंट अफेअर आवडतं वाचायला त्यांच्यासाठी एकदम बेस्ट। आणि UPSC आणि MPSC कोणतीही परीक्षा असो, विदाऊट करंट अफेअर, चालू घडामोडीशिवाय पास होऊच शकत नाही, आणि हा या विषयाचा प्लस पॉईंट आहे। या विषयाचे फायदे सांगतो। सामान्य अध्ययन पेपर 2, जो ज्यामध्ये राज्यशास्त्र, प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे 3 विषय असतात, तर याचा असा वेगळा अभ्यास करण्याची गरजच पडत नाही या विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी, कारण हा सगळा सिलेबस, हा सगळा अभ्यास जो आहे ना, ह्या वैकल्पिक विषयातच कवर होऊन जातो, एक्स्ट्राचं करायची काही गरजच नाही, ते 250 मार्क्स असाच होऊन जातो अभ्यास त्याचा। राहिला नैतिकशास्त्र, नैतिकशास्त्रामध्ये तुम्हाला भरपूर अशी फिलॉसॉफर्स, तत्त्वज्ञ वाचावे लागतील, त्यांचे विचार वाचावे लागतील। या वैकल्पिक विषयामध्ये, राज्यशास्त्र या वैकल्पिक विषयामध्ये जवळपास पाश्चात्य राजकीय विचारवंत आणि भारतीय आणि सोबत आणखी काही असे करून 20 विचारवंत आहेत, तर याचा अभ्यास पण इथे होतो। त्याचबरोबर एक सांगतो की ज्याप्रमाणे मी सांगितलं की हा विषय चालू घडामोडींवरती खूप जास्त महत्त्वाचा, चालू घडामोडी खूप जास्त महत्त्वाच्या आहे इथे अभ्यास करण्यासाठी, हा एक प्लस पॉईंट आहे। कारण चालू घडामोडीचे जे उदाहरण आहे, उदाहरणाचा तुमच्याजवळ साठा असेल, संपत्ती असेल खूप सारी। आणि बघा, आन्सर रायटिंगमध्ये मेन्सच्या उत्तर लिहित असताना तुम्ही जेवढे एक्झाम्पल लिहाल तेवढे जास्त तुम्हाला मार्क्स मिळतात, कारण एक्झाम्पल तुमची अंडरस्टँडिंग दाखवते
आणि तुमच्याजवळ हे PSIRवाले जे विद्यार्थी आहेत त्यांच्याजवळ प्लस पॉईंट हाच आहे, यांच्याजवळ भरपूर करंट अफेअरची उदाहरणं असतात ते, आणि हे उदाहरण GS पेपरमध्ये पण कुठे पण, निबंधामध्ये, इथिक्समध्ये, GSच्या 1, 2, 3 तीनही पेपरमध्ये कुठेही वापरू शकतात ते. हा एक याचा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त आपला हा जो विषय आहे वैकल्पिक विषय राज्यशास्त्र, याचे स्टडी मटेरियल मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल आहे आणि तेही क्वालिटी मटेरियल, परंतु हे फक्त इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे, इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे. मराठीमध्ये नाही, खूप कमी आहे, खूप म्हणजे खूप कमी आहे. परंतु याची काळजी करण्याची काही गरज नाही. हे जे आहे ते आम्ही प्रोव्हाइड करू मराठीमध्ये, हे निश्चिंत राहा तुम्ही. ठीक आहे. आणि तेही क्वालिटी मटेरियल. आता राहिली गोष्ट याची सक्सेस रेशो पहा. प्रत्येक वर्षी टॉप 10 रँक आहेत, तर त्यामध्ये 2-3 विद्यार्थी PSIRवाले असतात, राज्यशास्त्रवाले असतात. आणि प्रत्येक वर्षी 7 ते 8 असे विद्यार्थी असतात ज्यांना 300हून अधिक मार्क्स मिळालेले असतात वैकल्पिक विषयामध्ये. 500 पैकी 300हून अधिक. ठीक आहे. मॅक्झिमम तर 125पर्यंत, 324-25पर्यंत पण गेलेले आहेत. तर सक्सेस रेशो ठीकठाक आहे, चांगला आहे. त्यामुळे हा विषय पण लोकांना आवडतो. आणि हा बघा, याचा सिलेबस थोडाफार मोठा आहे, कारण इथे ओव्हरलॅपिंग खूप आहे. जसं तुम्हाला ग्लोबलायझेशन जे आहे, जागतिकीकरण, तुम्हाला तीनदा दिसणार सिलेबसमध्ये. नॉन अलाइनमेंट मुवमेंट, ते पण तुम्हाला तीन वेळा दिसणार. तर ओव्हरलॅपिंगवाला खूप जास्त आहे, त्यामुळे तो लेंदी बनलेला आहे थोडाफार. परंतु बाकी वैकल्पिक विषयाच्या तुलनेमध्ये हा थोडा लेंदी आहे, परंतु खूप जास्त सोपी आहे. आणि इंटरेस्टिंग तर काही बोलायचं काम नाही, खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. कारण इथे शिकलेले तुम्ही प्रत्येक गोष्ट लाईव्ह एक्झाम्पल तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर पाहू शकता. जगात काय घडतं सगळं तुम्ही जे इथं शिकलेले आहेत ते सगळं तुम्हाला समजेल. त्यामुळे हा इंटरेस्टिंग जास्त बनतो. ठीक आहे. आता हा विषय डायरेक्ट आता आपण आपल्या विषयावर जाऊ, की आपला विषयाचा अभ्यास कसा करायचा असतो आणि आपला विषय काय आहे तो समजून घेऊ. आधी सुरुवात करू आपण डायरेक्ट आपल्या नावापासून, आपल्या विषयाच्या नावापासून. आपल्या विषयाचं नाव आहे राज्यशास्त्र. ठीक आहे. पॉलिटिकल सायन्स. आपल्या विषयाचं नाव आहे राज्यशास्त्र. या नावामध्येच तुम्हाला अर्थ दिसणार. राज्यशास्त्र म्हणजे राज्य चालवण्याचं शास्त्र. राज्य कसं चालवायचं असतं हे यामध्ये शिकणार आहोत. राज्य सर्वात महत्त्वाचं आहे. बघा, या नावामध्येच राज्य आहे, म्हणजे राज्य जो आहे, राज्य म्हणजे स्टेट. बघा, स्टेट हा कन्फ्यूज होऊ नका. स्टेट म्हणजे महाराष्ट्र स्टेट, आपलं कर्नाटक राज्य असं समजू नका तुम्ही. राज्य म्हणजे कोणतं, तर देश. याच्यानंतर राज्य म्हणलं मी की काय समजायचं, की भारत देश, अमेरिका देश, फ्रान्स देश, चायना देश. ठीक आहे. तर मी चायना राज्य, चायना एक प्रकारचं राज्य आहे, भारत एक प्रकारचं राज्य आहे. ठीक आहे. हे कन्फ्युजन इथे क्लिअर झालं पाहिजे. तर या विषयाचा प्रमुख केंद्रबिंदू आहे राज्य. इथे आपल्याला राज्याचा अभ्यास करायचा आहे. ज्या प्रकारे सूर्यमालेमध्ये महत्त्वाचा घटक असतो सूर्य, त्याच प्रकारे राज्यशास्त्रामध्ये महत्त्वाचा घटक आहे राज्य. असं म्हणतात की पॉलिटिकल सायन्स बिगिन्स अँड एंड्स विथ स्टेट. म्हणजे पॉलिटिकल सायन्स, राजकीय विज्ञान, राज्यशास्त्राचा सुरुवात आणि राज्यशास्त्राची शेवट जो होतो तो राज्यापासूनच होतो. त्यामुळे राज्य इथे राज्याचा अभ्यास करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण. पुढचं तुम्हाला थोडंफार कन्फ्युजन होऊ शकते की आपल्या विषयाचं नाव बघा, इथे राज्यशास्त्र म्हणजे काय होते, सायन्स. इथे सायन्स दिलेलं आहे. परंतु तुम्हाला माहीत असलेलं सायन्स म्हणजे काय होते. सायन्स म्हणजे जिथे आपण एक्सपेरिमेंट करतो, प्रयोग करतो, डेटा कलेक्ट करतो, डेटावरती ॲनालिसिस करतो, मॅथमॅटिकल ॲनालिसिस करतो, गणितं सोडून पाहतो, त्याच्यामध्ये आन्सर काढून पाहतो, त्यानंतर निष्कर्ष देतो. ही झाली सायंटिफिक मेथड. वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे, वैज्ञानिक पद्धत जी आहे याला म्हणते. एक्सपेरिमेंट वगैरे करतो आपण इथे. परंतु आपल्या या विषयामध्ये असे एक्सपेरिमेंट करतो का, नाही. या विषयामध्ये एक्सपेरिमेंटसारखे काही गोष्टी नसतात. इथे कशाचा अभ्यास करायचा असतो, तर लोकांचा. हा एक ह्युमॅनिटीवाला सब्जेक्ट आहे, मानसशास्त्राचा सब्जेक्ट आहे. ह्युमॅनिटीवाले सब्जेक्ट म्हणजे ज्यामध्ये लोकांचा अभ्यास करायचा असतो, लोकांच्या स्वभावाचा असो, लोकांच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असतो. ज्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र हे ह्युमॅनिटीचे विषय झाले. तर हा जो विषय आहे हा ह्युमॅनिटीचा विषय. इथे सायन्सशी काही घेणं देणं नाही. मग इथे नाव सायन्स का बरं दिलेलं आहे. बघा, सायन्स या शब्दाचे 2 अर्थ होतात. पहिला अर्थ सायंटिफिक स्टडी आणि दुसरा अर्थ होतो सिस्टमॅटिक स्टडी, पद्धतशीर अभ्यास. तर हा जो सायन्स आहे आपला तो पद्धतशीर अभ्यास, सिस्टमॅटिक स्टडी आहे. सिस्टमॅटिक स्टडी कशाची, तर पॉलिटिकल फेनॉमिना, जे काही राजकीय घटना आहे त्या घटनांचा पद्धतशीर अभ्यास म्हणजे राज्यशास्त्र. ठीक आहे. तर आता हे कन्फ्युजन तुमचं दूर झालं असेल की आपल्या या विषयाचं नाव तुमचं क्लिअर झालं असेल.
आता आपण जाऊ समोर. ज्याप्रमाणे मी सांगितलं की हा जो विषय आहे हा ह्युमॅनिटीचा विषय आहे. इथे लोकांचा अभ्यास करायचा असतो, ठीक आहे. आणि हा जो ह्युमॅनिटीचा विषय आहे इथे बघा गणितामध्ये 1+1=2 होतात, परंतु ह्युमॅनिटीच्या विषयामध्ये असं कधी होऊ शकत नाही. म्हणजे इथे 1+1=2 पण होऊ शकतात, 3 पण होऊ शकते, 4 पण होऊ शकते, कितीही होऊ शकते. इथे एका प्रश्नाला एक उत्तर नाही, इथे एका प्रश्नाला अनेक उत्तर आहेत. परफेक्ट उत्तर इथे मिळणारच नाही. म्हणून बघा इथं असं म्हणलं जातं की या विषयामध्ये म्हणजे आन्सर रायटिंगमध्ये कोणताही प्रश्न सोडायला नाही पाहिजे. कारण काहीतरी लिहिलं तुम्ही तरी तुम्हाला काही ना काही मार्क्स मिळतात, 1-2 मार्क्स मिळतात. कारण इथे लिहिलेला इथे सांगितलेली गोष्ट किंवा सांगितलेले विचार कोणतेही विचार बरोबर आहेत. मी तुम्हाला एका एक्झाम्पलमधून समजून सांगतो. इथे प्रत्येक गोष्ट बरोबर आहेत, कोणतीही गोष्ट चुकीची नाही आहे. एक एक्झाम्पलमधून समजून सांगतो की स्वातंत्र्य म्हणजे काय, लिबर्टी म्हणजे काय, हा एक प्रश्न आहे. आता याला वेगवेगळे विचारवंत वेगवेगळी व्याख्या देतात. जसं थॉमस हॉब्स म्हणतो की लिबर्टी इज वेअर लॉ इज सायलेंट. लिबर्टी कुठे आहे, जिथे कायदा नाही आहे. आता उदाहरण घ्यायचं झालं तर दारू प्यायला बंदी नाही आहे, ठीक आहे. लोकांना वाटेल तेवढी दारू आणि कुठेही दारू पिऊ शकतात. परंतु जर का गव्हर्नमेंटने कायदा बनवला की यानंतर दारू पिताना दिसलं नाही पाहिजे, दारू जर का पिताना तुम्ही दिसेल किंवा दारू पिलेले दिसणार रोडवरती कुठेही, तर तुमच्यावरती कारवाई होणार, तुमच्यावरती फाईन बसणार. मग कायदा आला तर त्यांचं स्वातंत्र्य गेलं. आता स्वातंत्र्य आहे त्यांना, दारू पिऊ शकतात, ते कितीही पिऊ शकतात, परंतु ज्यावेळेस कायदा येईल त्यावेळेस स्वातंत्र्य जाईल का नाही त्यांचं. तर थॉमस हॉब्स म्हणतो की जिथे कायदा नाही आहे तिथे स्वातंत्र्य आहे, तिथे लिबर्टी आहे. जर कायदा आला तर लिबर्टी निघून जाईल. जॉन लॉक काय म्हणतो, जॉन लॉक म्हणतो की आपलं स्वतःचं जीवनाचं अधिकार, आपल्या स्वतःच्या जीवनाचा अधिकार आणि मालमत्तेचा अधिकार जर का असेल तर त्या देशामध्ये स्वातंत्र्य आहे खऱ्याप्रमाणे. असा कोण म्हणतो, जॉन लॉक म्हणतो. यानंतर J.S. मिल येतो. J.S. मिल म्हणतो की स्वातंत्र्य आणि आनंद एकमेकांसोबत जोडलेले आहेत. आनंद कशातून मिळतो, ज्या गोष्टी आपल्याला कराव्याशा वाटतात त्या जर का आपल्याला करता येत असेल त्या गोष्टीपासून आपल्याला आनंद मिळतो. लिबर्टी अँड हॅपीनेस इज कनेक्टेड. हॅपीनेस कम्स फ्रॉम फ्रीडम टू डू व्हॉट वन वॉन्ट टू डू. जे आपल्याला करायचं आहे ते जर का आपल्याला करता येत असेल, ठीक आहे, तर तिथे स्वातंत्र्य आहे. परंतु आपलं स्वातंत्र्यचं आनंद घेत असताना जर का तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला हानी पोहोचवत असाल तर अशा वेळेस मात्र जे राज्य आहे, गव्हर्नमेंट आहे, ते तुमच्या स्वातंत्र्यावर बंधने आणू शकतात. तुम्ही जर का सिगरेट पित असाल आपल्या सार्वजनिक ठिकाणी तर काय होईल, तर तुमच्या सिगरेट पिल्याने दुसऱ्याची जी आरोग्य आहे त्याला हानी पोचणार आहे. अशा वेळेस गव्हर्नमेंट म्हणणार की बाबा तुझ्या हे जे स्वातंत्र्य आहे तुझं आम्ही बंधनं घालतो, तू याच्यानंतर सार्वजनिक ठिकाणी सिगरेट प्यायची नाही. आता कायदा बनलेला आहे तो 2000 ते 2001च्या दरम्यान याच पिरियडमध्ये कुठेतरी बनलेला आहे की सार्वजनिक ठिकाणी सिगरेट पिता येत नाही, धूम्रपान करता येत नाही. तर हे म्हणतो J.S. मिल काय म्हणतो की पाहिजे तसं करणार, जे करायचं आहे ते करू शकतात, परंतु जर तुमची लिबर्टी, तुमचं स्वातंत्र्य दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला जर का हानी पोचवत असेल तर अशा वेळेस गव्हर्नमेंट तुमचं स्वातंत्र्य घेऊ शकते. तर हे J.S. मिल म्हणतो. हे J.S. मिलची व्याख्या आहे स्वातंत्र्याची. कार्ल मार्क्स काय म्हणतो की कार्ल मार्क्स म्हणतो की एखाद्या देशामध्ये, एका राज्यामध्ये जर का आर्थिक आणि सामाजिक समानता येत असेल, सामाजिक समानता असेल आर्थिक आणि सामाजिक, तर अशाच राज्यामध्ये फ्रीडम आहे, अशाच राज्यांमध्ये स्वातंत्र्य आहे, अदरवाईज नाही, असं स्वातंत्र्य येऊ शकते. हे कार्ल मार्क्सची डेफिनेशन. हॅना अरेंट जी एकमेव राजकीय स्त्री विचारवंत आहे आपल्या पॉलिटिकल सायन्समधली, ती म्हणते की जर का आपण राजकारणामध्ये सहभागी होता येत असेल आपल्याला, म्हणजे ते जर का स्वातंत्र्य असेल तर तेच खऱ्याप्रमाणे स्वातंत्र्य आहे, तेच लिबर्टी आहे, ठीक आहे. तर अशी वेगवेगळे विचारवंत वेगवेगळ्या प्रकारे आपली व्याख्या करतात. जर का एखादी स्त्री विचारवंत असणार तर तो म्हणणार की या समाजाचं पुरुष सत्तेपासून जर का मुक्तता होत असेल तर ते खऱ्याप्रमाणे स्वातंत्र्य आहे. म्हणजे बघा प्रत्येकजण आपापली वेगवेगळी डेफिनेशन देतो आहे, वेगवेगळी व्याख्या देतो आहे, परंतु प्रत्येकाची व्याख्या बरोबर आहे. त्या पर्स्पेक्टिव्हने सगळ्यांची उत्तर बरोबर आहे. एक परफेक्ट उत्तर इथे नसते. ह्युमॅनिटीमध्ये आणि राज्यशास्त्रामध्ये एक उत्तर मिळणार नाही. त्याचबरोबर एक आणखी लक्षात ठेवा की कोणतंही उत्तर बरोबर नसते, ठीक आहे. म्हणजे असं म्हणलं जाते इथे की एव्हरी अंडरस्टँडिंग इज अ मिसअंडरस्टँडिंग. कोणतेही उत्तर 100% बरोबर नाही आहे आणि कोणतेही उत्तर 100% चुकीचं नाही आहे. म्हणून पहा आपल्या ह्युमॅनिटीच्या विषयामध्ये किंवा सोशल सायन्समध्ये आणि आपल्या राज्यशास्त्रामध्ये तुम्ही काहीही लिहून या उत्तरामध्ये, म्हणजे थोडंफार रिलेवंट काही म्हणजे काही नाही, पण काहीतरी जर लिहून आले तुम्हाला 1-2 मार्क्स तर मिळतातच मिळतात. म्हणून म्हणते की जास्तीत पूर्ण पेपर सोडवायचा, एकही प्रश्न सुटू द्यायचा नाही. कारण प्रत्येक काहीतरी लिहिलं तरी 1 ना 1 मार्क्स मिळतोच, 1-2 मार्क्स मिळतातच.
जर का गणिताचा पेपर असेल तर गणिताच्या पेपरमध्ये बघा, जोपर्यंत तुम्हाला शेवटचं उत्तर भेटणार नाही तोपर्यंत तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. शेवटचं उत्तर मिळालं तर डायरेक्ट पूर्ण मार्क्स मिळतात. जर का ते चुकलं तर डायरेक्ट 0 मार्क्स मिळतात, 0 मार्क्स मिळतात. इथे असं होत नाही. इथे कोणतीच गोष्ट चुकीची नाही आहे आणि कोणतीच गोष्ट बरोबर नाही आहे, म्हणून इथे कधीच आउट ऑफ मार्क्स मिळत नाही आणि कधीच 0 मार्क्स मिळत नाही. ही एक ह्युमॅनिटी आणि ही एक मानसशास्त्र जी विषय आहेत, राज्यशास्त्र आहे, तर ह्या राज्यशास्त्राची ही एक क्वालिटी आहे, ही एक युनिकनेस आहे, वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. आता बघा की या विषयाचा अभ्यास कसा करायचा असतो. ह्या विषय अभ्यास करण्याची पद्धत आहे. बरं, आपल्या पाश्चात्य विचारवंतांमध्ये एक विचारवंत आहे ज्याचं नाव आहे प्लॅटो. सॉक्रेटिस त्याचा तो शिष्य होता. तर प्लॅटो म्हणतो, प्लॅटोला आपण राजकीय तत्त्वज्ञानाचा जनक म्हणतो, फादर ऑफ पॉलिटिकल फिलॉसॉफी. तर हा म्हणतो की आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे की आनंदी जीवन जगणं. परंतु आनंदी जीवन जगायचं असेल तर त्यासाठी राजकीय व्यवस्था, आपली पॉलिटिकल सिस्टीम चांगली असायला पाहिजे. राज्यशास्त्र, आपलं जे राज्य आहे ते चालवणारे शासक नैतिक असायला पाहिजे, ज्ञानी असायला पाहिजे, लोक ज्ञानी असायला पाहिजे, तत्त्वज्ञानी असायला पाहिजे. परंतु हे जे ज्ञान आहे हे बाहेरून भेटत नाही. हे ज्ञान आपल्यामध्येच असते, आपल्या आत्म्यामध्ये असते. गरज असते ती बाहेर काढण्याची. गौतम बुद्ध बघा, गौतम बुद्धाला कोणी बाहेरून शिकवलेलं नाही आहे. त्यांना स्वतः ज्ञानप्राप्ती झाली, एनलाइटमेंट म्हणतात. तर त्यांना स्वतः ज्ञानप्राप्ती झाली. तर यामधून असं लक्षात येतं की ज्ञान जे आहे, तत्त्वज्ञान जे आहे ते आपल्यामध्येच असते, गरज असते ती बाहेर काढण्याची. तर प्लॅटो म्हणतो की हे बाहेर काढण्याची पद्धत काय आहे, तर लॉजिकल रिझनिंग. आपल्या बुद्धीचा वापर, आपल्या लॉजिक लावायचं आपल्या बुद्धीचा. आपल्या बुद्धीमध्ये बघा, बुद्धी सगळ्यांमध्येच असते, सगळ्या प्राण्यांमध्ये असते, परंतु आपल्या माणसाची मनुष्याची जी बुद्धी आहे त्यामध्ये एक एक्स्ट्रा फॅक्टर आहे रिझन, तर्कशक्ती. रिझन, आपण लॉजिक लावू शकतो. ठीक आहे. तर या लॉजिकचा वापर करून वादविवाद करायला पाहिजे, डिस्कशन करायला पाहिजे. ह्या डिस्कशनमधनं आपल्याला नॉलेज बाहेर निघते, आपल्यामधलंच नॉलेज बाहेर निघते, असा प्लॅटो म्हणतो. म्हणजे एक जण एक मुद्दा मांडणार, एक विचार मांडणार, त्याला काउंटर दुसरा कोणीतरी करणार, म्हणजे त्याच्या विचारावर काही त्रुट्या काढणार आणि त्याला आपले विचार मांडणार. मग ह्या दोघांच्याही विचारामधले चांगले चांगले पॉईंट एकत्र करून एक सोल्युशनवरती येणार. याला म्हणतो आपण ज्ञानप्राप्तीची प्रोसेस. ज्ञान कशी प्राप्ती करायची असते, तर अशा प्रकारे. राज्यशास्त्राच्या भाषेमध्ये याला नाव आहे डायलॅक्टिकल मेथड, ज्याला मराठीत म्हणतात द्वंद्वात्मक पद्धती. द्वंद्व म्हणजे काय होते, फाईट. परंतु इथे फाईट कशाची, विचारांची फाईट. जसं हे बघा, ही द्वंद्वात्मक पद्धती म्हणजे मी एक आर्ग्युमेंट करतोय, दुसरा त्याच्यावर काउंटर आर्ग्युमेंट देतोय. दोघांचेही चांगले चांगले जे ठळक पॉईंट आहेत ते एकत्र करायचे आणि त्यामधनं सोल्युशन बनवायचं. याला म्हणतो आपण द्वंद्वात्मक पद्धती. थेसिस. ठीक आहे. त्याचा आर्ग्युमेंट म्हणजे काय, आर्ग्युमेंट म्हणजे थेसिस. आर्ग्युमेंट म्हणजे थेसिस. एक जण थेसिस देणार, दुसरं त्याला काउंटर आर्ग्युमेंट करणार म्हणजे अँटीथेसिस. आणि ह्या दोघांमधले हे चांगले पॉझिटिव्ह पॉईंट एकत्र करून सिंथेसिस बनवणार, ज्याला मराठीमध्ये म्हणतो वाद, प्रतिवाद, संवाद. यालाच म्हणतात द्वंद्वात्मक पद्धती. आता हे असं समजलं नसेल तुम्हाला तर मी एक्झाम्पलमधून समजून सांगतो. कारण हा जो आपला राज्यशास्त्र विषय आहे, हा राज्यशास्त्र विषय अभ्यास करण्याची पद्धतच ही आहे, त्यामुळे हे समजणं तुम्हाला गरजेचं आहे. एक उदाहरणामधून समजून घेऊ. भांडवलवादी संकल्पना, ही भांडवलवादी संकल्पना आहे, म्हणजे कॅपिटलिस्ट आयडिओलॉजी. कॅपिटलिस्ट आयडिओलॉजी काय म्हणते की देशाचा आर्थिक विकास महत्त्वाचा आहे, आर्थिक विकास होणं महत्त्वाचं आहे, म्हणून हे देशाच्या आर्थिक विकासावरती जास्त फोकस करतो, जास्त महत्त्व देतं. यासाठी काय पाहिजे असते, तर राईट टू प्रॉपर्टी, लोकांना मालमत्तेचा अधिकार, म्हणजे पाहिजे तेवढं पैसा कमवू शकतात हा अधिकार असायला पाहिजे. परंतु याचा फायदा असा होतो की देशाजवळ पैसा तर भरपूर होतो, देश श्रीमंत बनतो, जसं अमेरिका बनला, चायना बनला. परंतु याचं एक नुकसान असं आहे किंवा निगेटिव्ह पॉईंट असा आहे की इथे गरीब आणि श्रीमंतामधली दरी वाढते. श्रीमंत आणखी श्रीमंत बनत जातात आणि गरीब आणखी गरीब. आज भारतामध्ये भारताची कंडिशन अशी आहे की आज भारतातल्या श्रीमंत 1% लोकांजवळ, 1% श्रीमंत लोकांजवळ आपल्या देशाची 40% संपत्ती आहे. याला म्हणतात आर्थिक इनइक्वॅलिटी, आर्थिक असमानता. ही कशामुळे येते, कॅपिटलिझममुळे येते. तर याची पॉझिटिव्ह पॉईंट कोणते आहे भांडवलवादीचे, का देश तर श्रीमंत बनतो परंतु असमानता खूप जास्त वाढते, हे निगेटिव्ह पॉईंट आहे. कार्ल मार्क्स याला काउंटर करतो. कार्ल मार्क्स म्हणतो की याच्यावर एकच उपाय आहे, साम्यवाद. साम्यवाद म्हणजे कम्युनिझम.
जिथे कशाला महत्त्व दिलं जाते? समानतेला, सोशल आणि इकॉनॉमिक इक्वॅलिटी, सामाजिक आणि आर्थिक समानता असली पाहिजे. सगळे लोक आर्थिकदृष्ट्या एक समान असायला पाहिजे. कसे, कोणीही श्रीमंत नाही, कोणीही गरीब नाही, सगळे एकच वर्ग. परंतु याचा एक निगेटिव्ह पॉईंट असा आहे की इथे प्रोडक्टिव्हिटी कमी होते, करप्शन खूप जास्त वाढते. रशियामध्ये पाहिलं आपण, आपल्याच भारताची गोष्ट पहा तुम्ही, 1990पर्यंत किती करप्शन व्हायचं, खूप एवढं करप्शन झालं की म्हणजे एक कारण होतं. 1991मध्ये जी इकॉनॉमिक क्रायसिस आलं होतं आपल्याकडे, आर्थिक मंदी, तर त्यामागचं एक कारण आपलं करप्शन पण होतं. ठीक आहे, तर हा एक त्याचा निगेटिव्ह बाजू आहे. म्हणून बघा, कॅपिटलिझम एका बाजूला काय तर कॅपिटलिझम, ठीक आहे, आणि दुसऱ्या बाजूला काय तर कम्युनिझम कोणी दिलं? आपल्या कार्ल मार्क्सने. कॅपिटलिझम म्हणतो कॅपिटलिझम म्हणजे भांडवलशाही म्हणते की आर्थिक विकास व्हायला पाहिजे, त्यासाठी राईट टू प्रॉपर्टी असायला पाहिजे. परंतु त्याने होते असमानता वाढते. म्हणून आपण काय केलं, कोणतीही एक टोकाची भूमिका घेऊ शकत नाही. याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी आहे पण काही वाईट गोष्टी पण आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर कम्युनिझममध्ये पण चांगल्या गोष्टी आहे, समानता वाढते, आर्थिक समानता. परंतु निगेटिव्ह गोष्ट अशी आहे की करप्शन वगैरे वाढते, प्रोडक्टिव्हिटी कमी होते. आपल्याला असं पाहिजे का? कोणतीही एका टोकाची भूमिका जर का घेतली तर याचं नुकसान आहेच. त्यामुळे तिसरा कन्सेप्ट निघाला, याचे जे पॉझिटिव्ह पॉईंट आहे ते एकत्र केले आणि याचे पॉझिटिव्ह पॉईंट एकत्र केले आणि हे एकत्र करून तिसरा कन्सेप्ट बनवला, ज्याचं नाव आहे सोशल लिबरलायझेशन. सोशल लिबरलायझेशन म्हणजे मराठीमध्ये त्याला सामाजिक उदारमतवाद, त्यालाच दुसरं नाव आहे वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्य. याचा अर्थ काय होतो? सोशल म्हणजे बघा, कॅपिटलिझम म्हणजे लिबरलिझम, ठीक आहे, उदारमतवाद. याच्यामध्ये राईट टू प्रॉपर्टी, खाजगी मालमत्तेवर खाजगी अधिकार असायला पाहिजे, राईट टू प्रायव्हेट ओनरशिप म्हणतात. तर हे जर का असेल तर जास्तीत जास्त बघा, माणसाचा स्वभाव असतो पैसा कमवण्याचा, म्हणजे त्याला पैशाचा खूप जास्त लोभ असतो, हा स्वाभाविक आहे. माणूस हा सेल्फिश असतो, माणूस हा ग्रीडी असतो, हा स्वभाव आहे त्याचा, कोणताही माणूस. त्यामुळे जेवढे जास्त त्याला पैसे येत असेल तर तेवढा जास्त तो मेहनतही करतो, पैशासाठीच मेहनत करत असतो. आपण पण पैशासाठीच मेहनत करतो. जर का आपण माणसाला अधिकार दिलेत, म्हणजे जर का राज्याने अधिकार दिले की तुम्ही जेवढे वाटेल तेवढे पैसे कमवू शकता, तर काय होईल, तर तो आणखी इनोव्हेशन करेल. आता बघा, हे जे इनोव्हेशन बनले, हा जो कॅमेरा आहे, हा जो ब्लॅकबोर्ड आहे, डिजिटल बोर्ड आहे, हे एक प्रकारे इनोव्हेशन आहे. परंतु हे बनवण्यामागचं कारण काय आहे तर प्रॉफिट. हा ज्याने बनवला असेल ते कशासाठी बनवला? प्रॉफिटसाठी बनवला, त्याला प्रॉफिट होतं. तर प्रॉफिट हा आर्थिक विकासाची एक काय म्हणतो त्याला एक मार्ग आहे. त्यामुळे कॅपिटलिझममध्ये एवढी डेव्हलपमेंट होते. परंतु तिथे काय तर शोषण होतं, लोकांचं शोषण होतं. जे गरीब लोक आहे त्यांचं खूप जास्त शोषण होतं, असमानता वाढते. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आर्थिक विकास तर पाहिजे आहे आपल्या भारताला, पण आपण भारत समोर का बरं जात नाही? कारण आपल्याकडे पैसे कमी पडत आहे. ठीक आहे ना, आपल्या भारताला पैशाची गरज आहे आणि पैसे येणार कुठून? तर कॅपिटलिझममधूनच येऊ शकते, प्रायव्हेट ओनरशिप. त्यामुळे आपण काय केलं, कॅपिटलिझमचे प्लस पॉईंट काय घेतलं तर आर्थिक विकास करायचा आहे आपल्याला. त्यासाठी आपण जे अधिकार आहेत ते इंडिव्हिज्युअलवाले अधिकार आहेत ते सगळ्यांना देणार, राईट टू प्रॉपर्टी. पैसा जेवढा कमवायचा तुम्ही कमवू शकता, ठीक आहे. परंतु त्याचबरोबर एक गोष्टीची खात्री घेणार की असमानता झाली नाही पाहिजे आणि लोकांचं शोषण होता कामा नये. हा एक जो आहे हा कम्युनिझम म्हणजे सोशलिझम, समाजवादाचा एक घटक आहे, तो ॲड केला. हा सोशल लिबरलिझम. सोशल म्हणजे समाजाचं पण काळजी घ्यायची आपल्याला आणि लिबरलिझम म्हणजे आपल्या देशाचा पण आर्थिक विकास करायचा आहे, देशाची संपत्ती वाढवायची आहे. म्हणूनच याला दुसरं नाव आहे वेलफेअर स्टेट. ठीक आहे, कल्याणकारी राज्य. तर हे झालं, हे एक प्रकारे काय आहे थेसिस, हे एक प्रकारे थेसिस आहे, हे अँटीथेसिस आहे. आणि ह्या दोघांपासून एकत्र बनून काय बनलं? सिंथेसिस. अशा प्रकारे. ठीक आहे, हा वाद, प्रतिवाद, संवाद, यालाच म्हणतो डायलेक्टिक पद्धती. आणखी एक जनरल एक्झाम्पल आणखी घेऊ, प्लास्टिक. आता एक गट म्हणतो की प्लास्टिक काय करते तर पर्यावरणाचं प्रदूषण करते, पोल्युशन खूप जास्त करते, त्यामुळे प्लास्टिकला पूर्णपणे बॅन करायला पाहिजे. हे एका गटाचा वाद, एका गटाची विचार आहे. दुसरा गट म्हणतो की नाही, प्लास्टिकची गरज खूप जास्त आहे. प्लास्टिकमुळे काय होते, प्रिझर्वेशन आपण एखादी वस्तू जास्त काळापर्यंत चांगली ताजी ठेवू शकतो. ठीक आहे, आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी खूप जास्त मदतीची होते. ठीक आहे ना, त्यामुळे प्लास्टिकचा खूप जास्त यूज आहे. कोणत्या आज अशी जवळपास 30-40% अशा वस्तू आहे ज्या प्लास्टिकच्या बनलेल्या आहे आणि स्वस्तात भेटतात. त्या गरिबांसाठी तर तेच घेणार. प्लास्टिकचा खूप जास्त यूज आहे, खूप जास्त महत्त्व आहे, त्यामुळे प्लास्टिक बॅन करायचं नाही, हा दुसरा गट म्हणतो. परंतु दोन्हीपैकी एकाची निवड करावी लागेल. परंतु प्रत्येकामध्ये निगेटिव्ह गोष्ट आहे.
जर का प्लास्टिक बॅन केलं तर मग हे बाकी वस्तू कशा बनणार, प्रॉब्लेम तर येणार, आर्थिक विकास पण करायचा आहे आपल्याला. परंतु जर का आपण प्लास्टिक बॅन नाही केलं तर मग प्रदूषण होणार, पर्यावरणाचं नुकसान होणार ना. इथे पण निगेटिव्ह पॉईंट आहे. म्हणून काय तर मध्यम मार्ग काढला. जसं गौतम बुद्ध सांगतात ना की मध्यम मार्ग काढायला पाहिजे, कोणतीही टोकाची भूमिका घ्यायची नाही, मध्यम मार्ग काढायचा. तर गौतम बुद्धांनी जसं सांगितलं त्याचप्रमाणे आपण इथे एक मध्यम मार्ग काढला. कसा, कोणता, तर रियूज. प्लास्टिकला रियूज करायचं. जे प्लास्टिक आहे तर त्यांना एकत्र करायचं आणि पुन्हा त्याच्यापासून प्लास्टिक बनवायचं किंवा कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये रोड वगैरे बनवण्यासाठी त्याचा वापर करायचा. म्हणजे काय झालं, एका गटाने थेसिस दिलं, दुसऱ्या गटाने त्याला अँटीथेसिस दिला आणि सोबत समोर जाऊन त्याच्यातले पॉझिटिव्ह पॉईंट एकत्र करून काय बनवलं आपण, सिंथेसिस. तर हे एक प्रकारे काय आहे तर डायलेक्टिकल, द्वंद्वात्मक पद्धती. पार्लमेंटमध्ये आपल्या संसदेमध्ये काय होते, संसदेमध्ये बघा वेगवेगळ्या विचारधारेची वेगवेगळे राजकीय पक्ष असतात. कोणी रायटिस्ट, कोणी लेफ्टिस्ट, कोणी स्त्रीवादी, कोणी पर्यावरणवादी. कार्यकारी मंडळ काय करते, एखाद्या मुद्द्यावरती कायदा बनवायचा आहे तर मग सर्वात आधी ते काय बनवणार, एक ड्राफ्ट बनवणार, मसुदा तयार करणार, तो पार्लमेंट समोर ठेवणार. आता त्या मसुद्यावरती, त्या ड्राफ्टवरती डिस्कशन होते, डिबेट होते संसदेमध्ये. ठीक आहे. आणि या डिबेटमध्ये काय करतात, जे अपोजिशन पार्टी, जे विरोधी पक्ष असतात ते त्याला क्रिटिसिझम करतात, टीका करतात. त्यावरती जर का आणखी काही बदल घडवायचे असतील तर बदल सजेशन्स देतात. आणि नंतर काय होते, त्यामध्ये गरजेनुसार चेंज केला जातो आणि कायदा बनवला जातो. आपली प्रेसिडेंट, राष्ट्रपतीची सही झाली की लगेच तो कायद्यामध्ये रूपांतर होते त्याचं. हे पण एक प्रकारे द्वंद्वात्मक पद्धती आहे. बघा, गव्हर्नमेंटने काय केलं, एक थेसिस दिला, थेसिस, आणि जे विरोधी पक्ष आहे त्यांनी काय केलं, अँटीथेसिस दिला. आणि दोघांनीही एकत्र करून प्लस चांगले पॉईंट एकत्र करून कायदा बनवला, म्हणजे सिंथेसिस बनवलं. वाद, प्रतिवाद, संवाद, ही झाली द्वंद्वात्मक पद्धती. सांगण्याचा अर्थ हाच आहे की आपल्या विषयाच्या प्रत्येक घटकामध्ये द्वंद्वात्मक पद्धती असते आणि हीच अभ्यास करण्याची पद्धत आहे. असाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कोणताही उत्तर परफेक्ट नाही आहे, कोणतीही तुम्ही टोकाची भूमिका घेऊ शकत नाही. हुकुमशाही म्हणलं की तुमच्या डोक्यामध्ये ते वाईटच असणार, लोकशाही म्हणलं की तुमच्या डोक्यामध्ये ती चांगलीच असणार. पण इथे असं होत नाही. हुकुमशाहीचे पण वाईट गुण आहेत परंतु त्याचे पण चांगले गुण आहेत. तिथे लवकर डिसिजन घेतले जाते, योग्य वेळी योग्य डिसिजन घेऊ शकतात अशा याच्यात, ऑथॉरिटेरियन रिजिममध्ये. परंतु लोकशाहीमध्ये असं होत नाही. परंतु लोकशाही चांगली आहे परंतु काही प्रमाणात वाईट पण आहे. कारण तिथे का बरं, डिसिजन घेतलं जाऊ शकत नाही लवकर. आणि तेही महत्त्वाचं असतं. एक राष्ट्रहित जर का करायचं असेल, नॅशनल सिक्युरिटीसाठी लवकर डिसिजन घ्यावे लागतात. ठीक आहे. म्हणून इथे कोणतीच गोष्ट बरोबर नाही आहे आणि कोणतीच गोष्ट चुकीची पण नाही आहे. एव्हरी अंडरस्टँडिंग इज अ मिसअंडरस्टँडिंग. असं म्हणजे हा विषयच असा वेगळा आहे, अभ्यास करण्याची पद्धतच बदलावं लागते इथे. आणि ॲनालिसिसवाला पार्ट आहे हा, फॅक्च्युअलवाला पार्ट नाही आहे की राष्ट्रपती किती वर्षाचा कालखंड असतो किंवा संसदेमध्ये किती मेंबर असतात असे प्रश्न विचारत नाही. इथे ॲनालिसिसवाले प्रश्न विचारतात. ठीक आहे. चला, तर हे समजलं असेल, तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे हे समजलं असेल तर आपण आता डायरेक्ट आपल्या सिलेबसमध्ये जाऊ. आपली पेपर पॅटर्न कसा आहे तो आपण बघू. हां, तर आपला जो पेपर आहे तो मी ज्याप्रमाणे सांगितलं 500 मार्कांचा आहे. त्यामध्ये 2 पेपर आहेत, पहिला पेपर आणि दुसरा पेपर. पहिला पेपर ज्याप्रमाणे आपल्या विषयाचं नाव आहे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, तर राज्यशास्त्र हा एक पहिला पेपर आणि आंतरराष्ट्रीय संबंध दुसरा पेपर. तर राज्यशास्त्र पहिल्या पेपरमध्ये 2 भाग आहेत, सेक्शन ए आणि सेक्शन बी. आणि दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा सेक्शन ए, सेक्शन बी असे म्हणून टोटल 4 भाग पडतात. ठीक आहे. तर जो पेपर ए आहे तिथे आहे पूर्ण राजकीय सिद्धांत आपल्याला वाचायचे आहेत. म्हणजे राज्यशास्त्रामध्ये जे काही राजकीय सिद्धांत आहेत, राजकीय संकल्पना आहेत, त्याच्या संकल्पना आपल्याला वाचायच्या आहेत. हक्क काय असतात, अधिकार काय असतात, न्याय काय असतो, लोकशाही काय असते, या प्रकारचं. म्हणजे थेरोटिकल पोर्शन आहे हा पूर्ण, एकदम जनरलवाला आणि थेरोटिकल पोर्शन. इथे पूर्ण थेरी वाचायची आहे. इथे करंट अफेअरचं काही एवढं काम नाही आहे, म्हणजे नाहीच आहे काम, थोडंफारच आहे. तर ह्या पूर्ण थेरोटिकल पोर्शन आहे. जो दुसरा सेक्शन आहे तो इंडियन पॉलिटिक्स, भारताचं राजकारण याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. म्हणजे भारताची राज्यव्यवस्था कशी आहे, पार्लमेंट असते, त्यामध्ये सुप्रीम कोर्ट असते, तर त्या प्रकारे आपल्याला पाहायचं आहे. कॉन्स्टिट्यूशन काय असतं आणि आपली राजकारण कसं चालतं हे दुसऱ्या सेक्शनमध्ये पाहायचं. हा झाला पेपर 1. ठीक आहे. पहिला पेपर कोणता, तर राजकीय सिद्धांत आपल्याला यामध्ये पाहायचे आहे, थेरोटिकल पोर्शन आहे. आणि दुसरा भारताचं राजकारण, सेक्शन बी. जो दुसरा पेपर आहे जो सांगितला मी की तो आंतरराष्ट्रीय संबंधांवरती आहे. तर इथे सुद्धा सेक्शन ए, सेक्शन बी आहे. तर सेक्शन ए थेरोटिकल पोर्शन असायला पाहिजे आणि तो आहे. इथे आंतरराष्ट्रीय राजकारणातले जे सिद्धांत आहे, जे संकल्पना आहेत त्या इथे अभ्यासायच्या असतात. आणि दुसरा जो पेपर आहे, दुसरा सेक्शन जो आहे तो भारत स्पेसिफिक, इंडिया स्पेसिफिक. जसं इथे इंडिया स्पेसिफिक होता, इथे सुद्धा दुसरा इंडिया स्पेसिफिक आहे. इथे भारताचं परराष्ट्र धोरण कसं असतं, कसं आहे, भारताचे बाकी देशांसोबत राजकीय संबंध कसे आहेत, तर याचा अभ्यास करायचा आहे.
ठीक आहे. वेगवेगळ्या ज्या संघटना असतात, संघटना आहेत तिथे आशियान, सार्क, WTO, तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा असतो इथे. ठीक आहे. तर आता आपण एक एक सेक्शन करून पाहू, एक एक सेक्शनचा सिलेबस काय आहे तो पाहू आणि त्याला आपण एकदम बढियापैकी ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करू. चला, तर मग आपण पाहू पहिला सेक्शन, पेपर 1, पहिल्या पेपरचा पहिला सेक्शन. हा त्याचा पूर्ण सिलेबस आहे. ठीक आहे. आता या सिलेबसचे आपण मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये तीन मोठ्या तुकड्यांमध्ये आपण याला डिवाईड करू शकतो. पहिलं पाश्चात्य राजकीय विचार, दुसरं भारतीय राजकीय विचार आणि तिसरं राजकीय सिद्धांत. ठीक आहे. आता बघा, ज्याप्रमाणे गणिताची एक आपली स्वतंत्र भाषा असते, गणित सोडवत असताना आपण त्याच्यावर आकड्यांचा वापर करतो, सिम्बॉल्सचा वापर करतो, प्लस, मायनस, कॉमा, ब्रॅकेट, हे सिम्बॉल्स झाले. म्हणजे गणिताची आपली स्वतंत्र भाषा असते. याच प्रकारे आपल्या राज्यशास्त्राची एक स्वतंत्र भाषा आहे. इथे न्याय म्हणजे काय, अधिकार, हक्क, लोकशाही, उदारमतवाद, साम्यवाद, तर ही जी आहे ना, ही भाषा आहे. या भाषेवरती कमांड यावी लागते. जोपर्यंत तुम्हाला या भाषेवरती पकड येणार नाही तोपर्यंत तुम्ही चांगले उत्तर नाही लिहू शकत. आणि आन्सर रायटिंग खूप महत्त्वाची असते. इथे जोपर्यंत तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होणार नाही, हक्क म्हणजे काय, हक्काचा अर्थ समजणार नाही किंवा न्याय म्हणजे नेमकं काय हे समजणार नाही, तोपर्यंत तुम्ही उत्तर लिहू शकत नाही. आणि हा बेस आहे. हे जेव्हा समजाल तरच तुम्ही बाकीचे जे 3 सेक्शन आहेत ते याच्यावरच आधारित आहे. हा तुमचा बेस बनवतो, पाया बनवतो. पाया जर का मजबूत असेल तर तुम्ही त्याच्यावरती कितीही मोठी इमारत बांधा, ती इंचभरसुद्धा हलू शकत नाही. परंतु त्यासाठी पाया मजबूत व्हायला पाहिजे. आणि इथे पाठांतराचंही काम नाही, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असावं, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे. इथे एकदा समजलं तर रिव्हिजनही करायची गरज पडत नाही, पण एकदा समजलं पाहिजे आणि चांगल्याने एकदम बेसपासून समजलं पाहिजे. ठीक आहे. तर बघा, ज्याप्रमाणे आपण इंग्रजी भाषा शिकायला सुरुवात केली, आपल्याच लहानपणामध्ये इंग्रजी भाषा शिकायला सुरुवात केली तर ABCD पासून सुरुवात केली होती. तर इथे सुद्धा ABCD काय आहे आपल्या याची, तर हे न्याय, हक्क, अधिकार, समानता, लोकशाही, उदारमतवाद, साम्यवाद, तर ही आहे आपल्या याची ABCD. आणि हे शिकवते कोण आपल्याला, तर पाश्चात्य राजकीय विचारवंत, जे वेस्टर्न फिलॉसॉफर आहेत, तर ते आपल्याला चांगल्याने शिकवू शकतात. भारतीय राजकीय विचारवंतांचं इथे काम नाही आहे. ते काम आहे सेक्शन B मध्ये, कारण भारताचं राजकारण यांनी बनवलेलं आहे, आपल्या भारतीय विचारवंतांनी. त्यामुळे यांचं जे काम आहे हे पेपर दुसऱ्यामध्ये आहे, ह्या सेकंड पेपरमध्ये आहे, या पेपरमध्ये. ठीक आहे. तर इथे यांचं काम नाही आहे. इथे काम कोणाचं आहे, तर पाश्चात्य राजकीय विचारवंतांचं. हे बरोबर सांगणार की न्याय म्हणजे काय असतो, समानता म्हणजे काय असते, लोकशाही म्हणजे काय असते, एकदम बेसपासून. त्यामुळे आपण आपल्या सिलेबसची सुरुवात पाश्चात्य राजकीय विचारवंतांपासून करत असतो. ठीक आहे. आता हा जो आहे, तुम्ही जर का सिलेबसमध्ये पाहाल, UPSCच्या सिलेबसमध्ये पाहाल, MPSCने अजून दिलेला नाही आहे, परंतु UPSCच्या सिलेबसमध्ये पाहाल तर हे पाश्चात्य राजकीय विचारवंत एकदम खाली आहे. हे इंडियन आणि पाश्चात्य एकदम खाली आहे. तर तरी पण आपण आधी हे शिकायचं आहे. का बरं? कारण हा बेस तयार करून देतात, हे आपलं फाउंडेशन चांगलं करून देते. त्यामुळे आणि ह्या पाश्चात्य राजकीय विचारवंतांमध्ये सर्वात महत्त्वाचा आहे कार्ल मार्क्स एवढा महत्त्वाचा आहे. बघा, तुम्हाला सांगतो की जगामध्ये आतापर्यंत जे धार्मिक महापुरुष होऊन गेलेले आहेत, ज्यामध्ये गौतम बुद्ध आहेत, जीसस क्राइस्ट, मोहम्मद पैगंबर, हे जर का महापुरुष सोडले, हे धार्मिक महापुरुष सोडले, ज्यांनी आपल्या धर्माच्या बेसिसवरती या जगाला डिवाईड केलं होतं. ठीक आहे. धर्माचा विस्तार म्हणजे धर्माचा विचार दिला आणि लोकांनी धर्माच्या बेसिसवरती पूर्ण जग डिवाईड केलं. हे जर का महापुरुष सोडले तर असा सामान्य एकच माणूस आहे ज्याचं नाव आहे कार्ल मार्क्स, राजकीय विचारवंत, ज्याने जगाचे 2 तुकडे केले डायरेक्ट. एका बाजूला कॅपिटलिझम, एका बाजूला कम्युनिझम. कॅपिटलिझम म्हणजे भांडवलशाही, कम्युनिझम म्हणजे साम्यवाद. आणि हाच तो माणूस ज्याच्या विचारामुळे समोर पहिलं विश्वयुद्ध, दुसरं विश्वयुद्ध, न्यूक्लिअर बॉम्बचे जे इन्व्हेन्शन झाले ते, त्यानंतर कोल्ड वॉर तर या विचारांवरतीच आला होता. कोल्ड वॉर एक वेळ 1971ची जी 1962चा काळ होता, ज्यावेळेस तिसरं महायुद्ध होण्यावरच आलं होतं रशिया आणि अमेरिकेच्या ह्याच्यात. आणि तिसरं महायुद्ध झालं असतं ते आपलं न्यूक्लिअर बॉम्बने. आणि तुम्हालाही माहिती आहे, आईन्स्टाईनने सांगून गेलेले होते. आईन्स्टाईन म्हणतात की मला माहीत नाही की तिसरं महायुद्ध होणार की नाही होणार, परंतु एक गोष्टीची खात्री आहे, जे 4थं महायुद्ध होईल तर ते मात्र नक्की लाठीकाठ्यांनी होणार. कारण काही वाचणारच नाही आहे, कारण ते तिसरं महायुद्ध होणार आहे ते न्यूक्लिअर बॉम्बने होणार आहे. आणि एवढे सध्याच्या परिस्थितीमध्ये एवढे न्यूक्लिअर बॉम्ब आहेत, आपल्या पूर्ण 8 देशांजवळ न्यूक्लिअर बॉम्ब आहेत. आणि हे सफिशियंट टाईम पृथ्वीला पूर्ण अस्तित्व मिटवण्यासाठी पृथ्वीचं. तर त्यामुळे
आणि हे सगळं प्रभावित कोणापासून झालेलं आहे? कार्ल मार्क्सचे विचार एकदम रिव्हॉल्युशनरी, एकदम क्रांतिकारी विचार होते. ते म्हणायचे की कॅपिटलिझम बघा, कॅपिटलिझम एक चांगला एक विचार होता. हा एक विचारधारा होती ज्यामध्ये आर्थिक विकास होणार होता देशाचा, परंतु यामध्ये लोकांचं शोषण खूप जास्त व्हायचं. कार्ल मार्क्स म्हणायचा की हे नाही व्हायला पाहिजे. यामुळे काय होत आहे, असमानता होत आहे. लोकांना म्हणत होता तो, गरीब लोकांना, कामगार लोकांना म्हणत आहे की तुम्ही जे काम करत आहेत, जी मेहनत करत आहेत, त्याचा मोबदला तुम्हाला भेटत नाही आहे. तो मोबदला जे भांडवलदार आहेत त्यांच्या खिशामध्ये जातो आहे आणि त्याच्यावरती तुमचा अधिकार आहे. आणि हा जो अधिकार आहे ते स्वतःहून देणार नाही तुम्हाला, ते हिसकून घ्यावे लागतील, त्यासाठी हिंसा करावी लागतील. आणि तो म्हणतो की व्हायलन्स गरजेचं आहे. व्हायलन्स इज अ मिडवाईफ ऑफ चेंज. देर इज अ नो बर्थ विदाऊट ब्लड. म्हणजे जर का बदल घडवून आणायचा असेल तर त्यासाठी हिंसा करावीच लागेल. हिंसा ही बदलाची दाई आहे. कोणताही जन्म बिना रक्त सांडल्याशिवाय होत नाही. म्हणून तो एकदम क्रांतिकारी विचार होते. म्हणून आणि अजूनही बघा, अजूनही कॅपिटलिझम आपल्या एकदम व्यवस्थित आहे. व्यवस्थित एका रस्त्यावर आणण्याचं काम कार्ल मार्क्सने केलं ना. अजूनही कार्ल मार्क्स तर मरण पावला, परंतु त्याचे विचार अजूनही त्याच एनर्जीचे आहेत. तेच एकदम क्रांतिकारी आहे. ठीक आहे. म्हणजे कॅपिटलिझमला एकदम एकदा योग्य काय म्हणतो त्याला, रस्त्यावर आणण्याचं काम आपल्या कार्ल मार्क्सने केलं आणि अजूनही तो करत आहे. जरी तो मरण पावला असेल, परंतु त्याचे विचार जिवंत आहे. ठीक आहे. त्यामुळे कार्ल मार्क्स खूप जास्त महत्त्वाचा आहे. पाश्चात्य राजकीय विचारवंत असे तर पाश्चात्य राजकीय विचारवंत 9 आहेत. आणखी 1-2 त्यामध्ये ॲड करावे लागतात, ज्यामध्ये रुसो, हेगल, सॉक्रेटिस वगैरे आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचा कार्ल मार्क्स. भारतीय राजकीय विचारवंतांमध्ये पण भरपूर आहेत, ज्यामध्ये धर्मशास्त्र, अर्थशास्त्रापासून आपण पाहणार आहोत. गांधीजी आणि आंबेडकरांची जी डिबेट आहे ती महत्त्वाची आहे. त्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आपण पाहणार आहोत, हे आपले बेस तयार करून देणार. पाश्चात्य राजकीय विचारवंत आपले फाउंडेशन, आपला पाया मजबूत करून देणार. त्याच्या बेसिसवरती आपण पॉलिटिकल थेरी सुरुवात करू. पॉलिटिकल थेरीमध्ये राजकीय सिद्धांतांमध्ये राजकीय विचारधारा, आयडिओलॉजीज म्हणजे असतात ना, जे उदारमतवाद, साम्यवाद, मार्क्सवाद, स्त्रीवाद. तर सर्वात महत्त्वाचा आहे स्त्रीवाद. ह्या आयडिओलॉजीमध्ये स्त्रीवाद, फेमिनिझम महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर फॅसिझम. हे बघा, आज जगामध्ये प्रत्येक देशामध्ये जी डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे, ती कमी होत चाललेली आहे आणि हुकुमशाहीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. मग तो कोणताही देश असो, अमेरिका आणि भारतसुद्धा, इथेसुद्धा लोकशाही हळूहळू कमी होत चालली आहे आणि हुकुमशाहीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. निओ फॅसिझम हा नवीन टर्म आहे. तर यावर प्रश्न विचारला जातात. त्यामुळे हे महत्त्वाचे आहे. या राजकीय आपल्या आयडिओलॉजीमध्ये राज्याची सिद्धांत, थेरीज ऑफ स्टेट, यामध्ये पोस्ट कॉलोनियलवाली थेरी खूप जास्त महत्त्वाची आहे. बरं, आपला भारत एक कॉलनी होता, ब्रिटिशांची कॉलनी होता, वसाहत होती. पोस्ट कॉलोनियलिझम म्हणजे उत्तर वसाहतवाद. तर एक वसाहत होती. आता या देशांचं राजकारणामध्ये आणि इकडच्या पाश्चात्य देशांच्या राजकारणामध्ये फरक असतो. हे जे आहेत, इथे आपल्या भारताला सॉफ्ट स्टेट म्हणलं जाते. सॉफ्ट स्टेट का बरं म्हणलं जाते? कारण असं म्हणतात की भारतीय सरकार आहे हे गुन्हेगारांवरती खूप सक्तीने वागत नाही. गुन्हेगारांसोबत सक्तीने वागत नाही, नरमाईने वागतात. इथे एका व्यक्तीने गुन्हा केला की त्याचा निर्णयच यासाठी 10-12 वर्ष लागते. आपणही पाहिलं आता की एकाने गुन्हा केला की कोर्टमध्येच ती प्रोसेस चालू व्हायला आणि संपतपर्यंत 10-12 वर्ष लागतात. म्हणून भारताला असं म्हणलं जाते की भारत हा काय आहे, तर भारत हा सॉफ्ट स्टेट आहे. फेल्ड स्टेट हे पण एक संकल्पना आहे. फेल्ड स्टेट म्हणजे एक उदाहरण द्यायची झाली तर अफगाणिस्तान, सिरिया, इराक, इथे स्वतःचंच राज्य स्वतःच्याच लोकांना मारतं आहे. एका राज्याचं काय कर्तव्य असतं? आपल्या प्रजेला सांभाळणं, आपल्या प्रजेचं संरक्षण करणं. पण जर का आपल्या राज्यातलं आपलंच सरकार आपल्या लोकांना मारत असेल तर ते सरकार आहे का, ते राज्य आहे का? एक प्रकारे तिथं सिव्हिल वॉर चालू आहे तिन्ही देशात. हे स्टेटच नाही, हे एक प्रकारे फेल्ड स्टेट आहे, अपयशी राज्य आहे. तर ही एक संकल्पना आहे, ते पण आपल्याला पाहायचं आहे. हे सगळं कशामध्ये होते? हे जे आधी वसाहत होऊन गेलेले आहेत, ज्यामध्ये चीन पण आहे, भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, तिकडे आपले आफ्रिकामधले भरपूर देश आहेत. ते अशाच देशांमध्ये असे प्रॉब्लेम चालू आहेत. ठीक आहे. पाश्चात्य देशांमध्ये एवढे प्रॉब्लेम नाही आहे, कारण त्यांनी आर्टिफिशियल बाउंड्री बनवून ठेवल्या आहेत आपल्याकडे. त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. तर थेरीज ऑफ स्टेटमध्ये सांगितलं मी, उत्तर वसाहतवाद महत्त्वाचा आहे. त्यानंतर सत्तेची संकल्पना बघा, सत्ता म्हणजे पॉवर. असं म्हणतात की पॉलिटिकल सायन्स इज नथिंग बट द स्टडी ऑफ पॉवर. इथे सत्तेचाच अभ्यास करायचा असतो. सत्तेमध्ये यायचं कसं, सत्तेवर टिकून कसं राहायचं, हे महत्त्वाचं असतं. आणि हीच कला आहे. ही ज्याच्यामध्ये कला असणार तो सत्तेमध्ये येणार, तो राजा बनणार. आता मला सांगा,
त्यामुळे हे याच्यावरती प्रश्न येतोच. असा कोणताही प्रश्नपत्रिका बनत नाही आहे ज्याच्यामध्ये पावरवर किंवा सत्तेवरती प्रश्न येणार नाही. प्रत्येक वर्षी एक ना एक प्रश्न सत्तेवर येतोच आणि MPSCमध्ये पुढच्या वर्षीसुद्धा येणारच आहे, गॅरंटीने येणार आहे. खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता सत्तेवर कोण येऊ शकतं? आता जसं आपण एक एक्झाम्पल घेऊ, आपल्याच राजकारणातलं एक्झाम्पल घेऊ. मोदीजी सत्तेवर आले कशामुळे आले? कारण त्यांच्याजवळ ती स्किल होती लोकांना पटवून देण्याची, लोकांना प्रभावित करण्याची. ते काय म्हणायचे की BJP NDA गव्हर्नमेंट, BJP जी आहे ती सर्वात राष्ट्रवादी पक्ष आहे, राष्ट्रवादी राजकीय पक्ष आहे आणि आमच्या हातात जर का सत्ता असेल तर देश एकदम सुरक्षित, तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं नाही. कोणताही देश आपल्यावर डोळे काढून पाहू शकत नाही जर का आमच्या हातात सत्ता असेल तर. लोकांना त्यांनी पटवून दिलं आणि लोक प्रभावित झाले. त्यामुळे मोदीजींना एकचदा नाही तर दोनदा निवडून दिलं आणि तेही 1919च्या निवडणुकीमध्ये तर आणखी जास्त मतांनी निवडून दिलं. मेजॉरिटीमध्ये आहे BJP, एकदम मेजॉरिटीमध्ये. म्हणजे बाकी NDA गव्हर्नमेंटमध्ये आणखी पक्ष आहेत, ठीक आहे, परंतु ते जरी पक्ष सोडलेत तरी पण ते गव्हर्नमेंट बनवू शकतात, एवढी मेजॉरिटी आहे, ठीक आहे. तुम्ही लोकांनी म्हणजे त्यांच्यामध्ये बघा, त्यांच्यामध्ये ती क्वालिटी आहे. सत्तेमध्ये यायचं कसं, सत्ता टिकून कशी ठेवायची, डिस्कोर्स नॅरेटिव्ह तयार करू शकतात. ते नॅरेटिव्ह तयार करणं लोकांना राजकारणामध्ये हेच असतं. जो नॅरेटिव्ह तयार करू शकतो, जो स्टोरी तयार करू शकतो, डिस्कोर्स तयार करू शकतो, तोच सत्तेमध्ये येऊ शकतो. अपोजिशन पार्टी जे विरोधी पक्ष आहे त्यांची कमतरता हेच आहे, त्यांच्याजवळ नॅरेटिव्ह नाही आहे कोणता. त्यांचा एकच उद्देश आहे की मोदीला सत्तेच्या बाहेर काढणे. त्यासाठी ते सगळे एकत्र आले तरी पण ते करू शकले नाही. गरज काय त्यांना की एक स्ट्रॉंग नॅरेटिव्ह बनवला पाहिजे, काउंटर नॅरेटिव्ह बनवता आला पाहिजे त्यांना. हे जर का बनवता आलं तरच ते चांगला अपोजिशन बनवू शकतात, मोदीजीला टक्कर देऊ शकतात. अदरवाईज पॉसिबलच नाही. तर ही असते सत्तेची डेफिनेशन. या सत्तेमध्ये फुकोल्टची जी थेरी आहे ते खूप महत्त्वाची आहे, ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. सत्ता. त्यानंतर लोकशाही बघा. लोकशाही मी जसं सांगितलं, लोकशाही हळूहळू कमी होत चाललेली आहे. बघा 1990पर्यंत कोल्ड वॉर चालू होतं, शीतयुद्ध चालू होतं. आतापर्यंत काय होतं, राष्ट्रवाद चालायचं, नॅशनलिझम चालायचं. राष्ट्रवाद म्हणजे आपल्या देशाचं, फक्त आपण आपल्या देशाचं पाहायचं. 1991पर्यंत 1991 पासून आपला जो USSR आहे तो कोसळला, म्हणजे तो डिसमॅन्टल झाला. त्यानंतर काय झालं, ग्लोबलायझेशनला सुरुवात झाली, जागतिकीकरणाला सुरुवात झाली. जागतिकीकरण म्हणजे सगळे देश एकमेकांमध्ये इंटरलिंक झाले. म्हणजे चायनामध्ये आता आपल्याजवळ आता हे जे बनलेलं आहे, हा जो डिजिटल बोर्ड बनलेला आहे, त्या डिजिटल बोर्डमधले प्रत्येक पार्ट वेगवेगळ्या देशातून आलेले आहेत. हे कशामुळे झालेलं आहे, ग्लोबलायझेशनमुळे झालेलं आहे, ठीक आहे. तर म्हणजे जी इकॉनॉमी आहे, जगाची इकॉनॉमी पूर्ण इंटरकनेक्टेड आहे. आता जसं आता बघा कोरोना आला, कोरोनामध्ये चायनामध्ये सर्वात आधी चायनामध्ये कोरोना आला, लॉकडाऊन लागला. चायनामध्ये लॉकडाऊन लागला, अख्ख्या जगामध्ये मंदी आली. कारण चायनावरती खूप जास्त डिपेंडंट होते सगळं जग डिपेंडंट होतं, ठीक आहे. आज एका देशामध्ये जर का मंदी येत असेल ना, त्याचा परिणाम सगळ्या देशावर होतो. कशामुळे, तर ग्लोबलायझेशनमुळे. हे एक प्रकारे चांगली गोष्ट आहे, पण एक प्रकारे वीकनेस पण आहे, एक निगेटिव्ह गोष्ट पण आहे. विनाकारण आपल्याला नुकसान होतं याचं. त्यामुळे काय झालं, 2008मध्ये आर्थिक मंदी आली होती. अमेरिकेमध्ये थोडाफार घोटाळा, म्हणजे अमेरिकेमध्ये थोडी मंदी आली आणि त्याचा परिणाम अख्ख्या जगावर झाला. आणि आता काय झालं, कोरोनामुळे 2020मुळे तर अख्ख्या जगातच मंदी आली. आणि हे ग्लोबलायझेशनमुळे तर सर्वात जास्त. आता काय होत आहे, आता ग्लोबलायझेशनकडून म्हणजे जागतिकीकरणाकडून आता पुन्हा राष्ट्रवादाकडे येत आहे. सगळेजण म्हणतात की आपल्या देशाचं पहिले हित पाहायचं. आपल्या भारतामध्ये बघा, भारतामध्ये मेक इन इंडिया चालू केली. हे मेक इन इंडिया काय, तर नॅशनलिझमच आहे एक प्रकारे. आता एक नवीनच योजना चालू केली, आपलं काय आत्मनिर्भर भारत जी आहे. तर हे एक प्रकारे काय आहे, तर दुसऱ्यावर डिपेंड राहायचं नाही, आपल्याला ग्लोबलायझेशनचा पार्ट व्हायचं नाही, आपण स्वतःच आत्मनिर्भर असायला पाहिजे. यासाठी अमेरिका बघा, अमेरिका पण डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाला होता, तो पण असंच म्हणायचा की मेक इन USA, ती पॉलिसी काढली होती. म्हणजे आता जागतिकीकरणापासून नॅशनलिझमकडे वळत चाललेलो आहे, आपण राष्ट्रवादाकडे वळत चाललेलो आहे. तर हे आपण लोकशाहीमध्ये पाहणार आहोत. अधिकारमध्ये ह्युमन राईट्स, मानवी अधिकार सर्वात महत्त्वाचे आहे. मानवी अधिकार म्हणजे काय, मानवी अधिकार म्हणजे दुसऱ्या कोणाची नसून हे मानवी अधिकार दुसरं काही नसून मायनॉरिटीचे अधिकार आहेत. मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याकामध्ये कोण येतात, तर धर्म, त्यामध्ये धार्मिक अल्पसंख्याक पण येतात, स्त्रिया पण येतात, जे थर्ड जेंडर आहेत, LGBTQ कम्युनिटी ते पण येतात, फिजिकली हँडिकॅप ते पण येतात, SC ST कम्युनिटी ते पण येतात. हे सगळे मायनॉरिटीचे भाग आहे. मायनॉरिटी एकदम फक्त धर्माशी रिलेटेड लावू नका, मायनॉरिटी एक मोठी कॉन्सेप्ट आहे. यांची अधिकार महत्त्वाचे आहे. मेजॉरिटीवाल्यांना जे आहे, डॉमिनंट जे लोक आहेत त्यांची एवढी गरज नाही.
त्यांना एवढे गरज आहे, पण यांना जास्त गरज आहे. यांचे अधिकार सुरक्षित राहायला पाहिजे. हेच मानवी अधिकार आहे एक प्रकारे. आपल्या फंडामेंटल आपल्या जो कॉन्स्टिट्यूशन आहे, संविधानाने धार्मिक अधिकार दिलेले आहेत आर्टिकल 25 28पर्यंत. आपली भारताची जे सेक्युलरिझम आहे, भारतीय धर्मनिरपेक्षता ही खूप वेगळी आहे. पाश्चात्य धर्मनिरपेक्षतेपेक्षा खूप वेगळी आहे. पाश्चात्य धर्मनिरपेक्षता काय म्हणते की राजकारणापासून धर्म हा कम्प्लिटली वेगळा असायला पाहिजे, हस्तक्षेप व्हायलाच नको. परंतु भारताची धर्मनिरपेक्षता भारतीय संस्कृतीवर अवलंबून आहे, आधारित आहेत. सर्व धर्म समभाव, राज्यासमोर सगळे धर्म एकच प्रकारे आहेत, एक समान आहेत. गांधीजीचे विचार, गांधीजी म्हणतात की पॉलिटिक्स विदाऊट इथिक्स अँड रिलिजन इज लाईक अ डेथ ट्रॅप. म्हणजे राजकारणामध्ये नैतिकता पाहिजे, राजकारणामध्ये धर्म पाहिजे, कारण धर्म शिस्त लावतो, एक योग्य वळण लावतो राजकारणाला. नाहीतर मग हे जर का नसेल तर एक मृत्यूच्या सापळ्यामध्ये आपण सापडून जाऊ. म्हणून हे गांधीजीच्या विचारावरती हे आहे आपली धर्मनिरपेक्षता. आपली धर्मनिरपेक्षता मल्टीकल्चरलिझम म्हणतात, बहुसंस्कृतीवादावर आधारित आहे. ठीक आहे, तर हा फरक आहे. तर हे सगळं आपण कशात पाहणार आहोत, तर अधिकारामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर इक्वॅलिटी आणि त्यानंतर जस्टिसमध्ये जॉन रॉल्सचा थिअरी, जॉन रॉल्सची जो सिद्धांत आहे सर्वात महत्त्वाचा. हे बघा, जॉन रॉल्स काय म्हणतो की जस्टिस म्हणजे काय, जस्टिस म्हणजे दुसरं काही नसून फेअरनेस. डिस्क्रिमिनेशन करायचं नाही. 2 उत्तरे दे, एक चांगलं उत्तर लिहिलेलं आहे, एका विद्यार्थ्याने चांगलं उत्तर लिहिलं आहे, एका विद्यार्थ्याने वाईट उत्तर लिहिलेलं आहे. दोघांनाही सारखे मार्क्स देऊ शकत नाही, हे इनजस्टिस आहे. दोघांनाही वेगवेगळे मार्क्स द्यावे लागतील. हे झालं फेअरनेस. डिस्क्रिमिनेशन करता येत नाही. आपण न्याय वाढवू शकत नाही, परंतु अन्याय मात्र कमी करू शकतो. ठीक आहे, तर जॉन रॉल्स म्हणतो की हा अन्याय कमी करता आला पाहिजे. एका राज्याने काय करायला पाहिजे, कशावर फोकस करायचं, तर अन्याय कमी करण्यासाठी. अफर्मेटिव्ह ॲक्शन, एक पॉझिटिव्ह ॲक्शन. वेलफेअर स्टेटची कन्सेप्ट काय आहे, वेलफेअर स्टेट काय म्हणते की कॉम्पिटिशन फेअर असायला पाहिजे, कॉम्पिटिशनमध्ये सगळेजण इक्वल असायला पाहिजे. परंतु जे मागे राहिलेले आहेत, काही वर्ग जे आहेत ते आधीच डिसॲडव्हान्टेज सेक्शन आहे, ज्यामध्ये एस सी एस टी कम्युनिटी, फिजिकली हँडिकॅप, स्त्रिया ह्या मागे राहिलेल्या आहेत समाजामध्ये. हे रेसच्या मागे राहिलेल्या आहेत यांना. आणि मग बघा, इथून जर का रेस चालू झाली तर कोण जिंकणार आहे, हे लोक जिंकणार ना. मग कॉम्पिटिशन फेअर आहे का, कॉम्पिटिशन फेअर नाही आहे. इथे कॉम्पिटिशन एक लेवल प्लेईंग फील्ड बनवायला पाहिजे. म्हणून ह्या लोकांना आपल्या गव्हर्नमेंटने मदत करायला पाहिजे आणि ह्या लोकांना इथं घेऊन यायला पाहिजे. ठीक आहे, त्यावेळेस तीच खरी कॉम्पिटिशन आहे, तीच फेअर कॉम्पिटिशन आहे, योग्य कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे, यालाच म्हणतो आपण अफर्मेटिव्ह ॲक्शन. म्हणजे रिझर्वेशन पॉलिसी, स्कॉलरशिप, हे काय आहे, एक प्रकारे अफर्मेटिव्ह ॲक्शन आहेत. तर अशा प्रकारे तर हे जे म्हणतात की हे एक प्रकारे जस्टिस आहे, असा जॉन रॉल्स म्हणतो. अमर्त्य सेन पण असंच म्हणतात. अमर्त्य सेन म्हणतात की कॅपॅसिटी बिल्डिंग करायला पाहिजे, क्षमता वाढवायला पाहिजे लोकांची, म्हणजे मदत करायला पाहिजे. हँडिकॅप असेल तर त्याला मदत करायला पाहिजे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हा सिलेबस पाहणार आहोत. खूप थोडा लेंदी झाला आहे, परंतु हा बेस असल्यामुळे मी थोडं एक्स्ट्रा सांगितलं आहे तुम्हाला. एक आयडिया आली पाहिजे, ओव्हरऑल आयडिया आली पाहिजे. कारण कसं वैकल्पिक विषय खूप महत्त्वाचा असतो, त्याला डिटेलमध्ये जर का माहीत असेल तरच ठीक आहे. नाही तर मग कसं ते कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. नाही तर पुढे जाऊन 1 वर्षानंतर म्हणाल तुम्ही की नाही आता चेंज करावं लागेल, हा आपल्याला जमत नाही, असं नको व्हायला. आता आहे सेक्शन बी. आता ज्याप्रमाणे आपण सेक्शन ए पहिला सेक्शन आहे त्याला आपण 3 भागांमध्ये डिवाईड केलं, इथे सुद्धा 3 भागांमध्ये डिवाईड करणार. सर्वात पहिला भाग तर भारतीय राष्ट्रीय चळवळ, इंडियन नॅशनल मुवमेंट. आता भारतीय राष्ट्रीय चळवळीचा का बरं अभ्यास करायचा असतो इथे, का गरज का बरं आहे, हे तर राज्यशास्त्र शिकवत आहे आपण, मग हिस्ट्री कशाला शिकायची आहे इथे. तर बघा, सध्याचं जे भारतीय राजकारण आहे त्या सगळ्या राजकारण जे म्हणतो आपण इथं सध्या रायटिस्ट पॉलिटिकल पार्टी आहे, लेफ्टिस्ट आहेत, काही काँग्रेसला आपण सेंट्रलिस्ट म्हणतो. ठीक आहे, तिकडे CPI, CPM, तृणमूल काँग्रेस हे लेफ्टिस्ट म्हणतो यांना आपण, BJPला रायटिस्ट म्हणतो. हे सगळं कशामुळे, हे सगळ्यांची पायामुळे जी आहेत ती भारतीय ह्या राष्ट्रवादी चळवळीमध्ये आहेत. सध्याचं जे रिझर्वेशन पॉलिसी किंवा भारतीय धर्मनिरपेक्षता कशी बदललेली आहे, तर हे सगळं तुम्हाला त्या राष्ट्रीयवादी चळवळीमध्ये दिसणार, राष्ट्रीय चळवळीमध्ये दिसणार. गांधीजीचे विचार तिथे दिसणार, आंबेडकरांचे विचार तिथे दिसणार. आणि यांनीच आपलं राजकारण सध्याचं उभं केलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे हे राष्ट्रीय चळवळ आपल्याला शिकायची असते, हे महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक प्लस पॉईंट म्हणजे हिस्ट्री पण कवर होऊन जाते, मॉडर्न हिस्ट्री, कारण मॉडर्न हिस्ट्री याच्यामध्ये कवर करायची आहे. ठीक आहे, परंतु हा ॲनालिसिसवाला पार्ट आहे. ठीक आहे, तिकडे GSमध्ये काय होतं, तिकडे थोडं फॅक्च्युअल विचारलं जातं, पण इथे नाही. आता आजकाल GSमध्ये पण असा ॲनालिटिकलच पार्ट येत आहे, परंतु हा जास्त ॲनालिटिकल पार्ट आहे. त्यानंतर आपल्याला कॉन्स्टिट्यूशन, आपल्याला राज्यघटनेचा अभ्यास करायचा आहे, संविधानाचा अभ्यास करायचा आहे. संविधानाचा अभ्यास कशासाठी, तर संविधान आपल्याला आपली भारताची राज्यव्यवस्था कशी आहे ते समजून सांगते, पद्धतशीर समजून सांगते की
प्रियांबल काय आहे, मूलभूत अधिकार काय, मूलभूत कर्तव्य काय आहेत, सुप्रीम कोर्ट, संसद, हे सगळ्या पद्धतशीर समजून सांगते. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करावा लागतो इथे. तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण पाहणार आहोत की राज्यघटनेची निर्मिती कशी झाली कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीमध्ये, ठीक आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे ठळक वैशिष्ट्ये कोणकोणते आहे, वैशिष्ट्यामध्ये प्रियांबल येते, आपले फंडामेंटल राईट्स, DPSP, आणखी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, फंडामेंटल ड्युटीज, सुप्रीम कोर्ट, संसद, ठीक आहे. परंतु एक लक्षात ठेवा, इथे ज्याप्रमाणे मी सांगितलं पहिला जो सेक्शन आहे तो कम्प्लिटली स्टॅटिक पोर्शन आहे. इथे थेरॉटिकल पोर्शन आहे. तो इथे करंट अफेअर किंवा आपण मराठीमध्ये म्हणून त्याला चालू घडामोडीचे काही काम नसतं. परंतु इथे असतं. इथे जे प्रश्न विचारतात हे चालू घडामोडींच्या आधारितवर विचारत असतात. परंतु डायरेक्टली प्रश्न चालू घडामोडींवरती नसतात, इनडायरेक्टली असतात. त्यामुळे हे या प्रश्नांची उत्तरं लिहित असताना तुम्हाला चालू घडामोडीमधले जे उदाहरणं आहेत ते उदाहरणं तुम्हाला द्यावी लागतात, तरच चांगले मार्क्स मिळू शकतात. म्हणजे इथे फॅक्च्युअल विचारत नाही. इथे कशा प्रकारचे प्रश्न विचारतात की आता समजा लोकसभा सभापती न्यूजमध्ये आहे, तर मग यांच्यावरती एक प्रश्न विचारणार की लोकसभा सभापतीचा जे हे आहे त्यांचं जे काम आहे ते बदलत आहे, सध्याच्या याच्यामध्ये त्यांच्यामध्ये बदल घडत आहेत. तर याचा परिणाम काय होतो आहे याच्यावर क्रिटिसिझम करा किंवा टीकात्मक परीक्षण करा. किंवा दुसरं एखादी राज्यसभा, भारतीय लोकशाहीमध्ये राज्यसभेचं काय महत्त्व आहे टिप्पणी करा, यावरती टिप्पणी करा किंवा तुमचे विचार याच्यावरती मांडा. तर अशा प्रकारचे ॲनालिटिकल प्रश्न, विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जाते, ठीक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार. तर याच्यामध्येच काय पाहणार आहोत तर केंद्र आणि राज्य शासन सरकार काय आहेत, म्हणजे याच्यामध्ये कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि कायदे बनवणारं मंडळ, ठीक आहे. एक्झिक्युटिव्ह गव्हर्नमेंट, त्यानंतर ज्युडिशियरी आणि पार्लमेंट, आणि तिकडे स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, ठीक आहे. तर हे सगळं पाहणार आहोत. तळागाळातली लोकशाही म्हणजे ग्रासरूट डेमोक्रेसी, ज्याच्यामध्ये पंचायत राज आपण पाहणार आहोत. ग्रामपंचायत काय आहे, जिल्हा परिषद काय आहे, त्यांचं महत्त्व काय आहे, ॲनालिसिस, त्यांचं सगळं ॲनालिटिकल पार्ट आहे. हे सगळं तुमचं GS2मध्ये होतं बरं. पॉलिटीच्या तुम्ही जे GS शिकणार आहात त्यांच्यामध्ये होतं. परंतु हे ॲनालिटिकल पार्ट आहे, त्याच्या वरचा पार्ट आहे, वरचा भाग आहे, ठीक आहे. संविधानिक संस्था, ज्यामध्ये निवडणूक आयोग त्याचा अभ्यास करायचा आहे, UPSC त्याचा अभ्यास करायचा आहे, जे स्त्रीवादी आयोग आहे म्हणजे काय वुमन कमिशन, SC/ST कमिशन, OBC कमिशन, तर ह्या सगळ्या कमिशनचा आपल्याला अभ्यास करायचा आहे याच्यात. त्यामध्ये फायनान्स कमिशन पण येते. फायनान्स कमिशन खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर संघराज्य म्हणजे फेडरेशन. आता भारत हा देश फेडरल कंट्री आहे. भारत हा दोन्ही आहे, युनियन पण आहे आणि फेडरल पण आहे, संघराज्य पण आहे. परंतु झुकला कोणाकडे आहे, युनियनकडे. का बरं झुकलेला आहे, कारण भारतामध्ये आंबेडकर हे कोणाची कन्सेप्ट होती, आंबेडकरांची. आंबेडकर म्हणतात की भारतामध्ये विविधता खूप जास्त आहे आणि या विविधता टिकून ठेवण्यासाठी यामध्ये युनिटी आणि इंटिग्रिटी असणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. त्यामुळे इथे युनियनकडे, सेंट्रलला जास्त पॉवर देणं गरजेचं आहे. म्हणून इथे युनियनकडे जास्त वळलेला आहे आपला भारत. त्यामुळे राज्यव्यवस्था आपली युनियनकडे जास्त वळलेली आहे. फेडरलिझम म्हणजे एकदम बेस्ट एक्झाम्पल कोणतं तर अमेरिकामध्ये आपल्या भारताला काय म्हणतात की इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट. आपण स्टेट मोडू शकतो, ज्याप्रमाणे आता जम्मू काश्मीर तोडलं. जम्मू काश्मीरला 2 भागामध्ये तोडलं, एक जम्मू काश्मीर युनियन टेरिटरी आणि लडाख वेगवेगळी. म्हणजे इथे राज्यांना बदलू शकतो पण युनियनला बदलू शकत नाही. राज्यांना युनियनच्या बाहेर जाण्याचा अधिकार नाही आहे, स्वतंत्र होण्याचा अधिकार नाही आहे. तर हे संकल्पना आपल्याला इथे पाहायची आहे. फेडरेशन याच्यामध्ये जे सेंट्रल स्टेट जे भांडणं होतात पैशासाठी, वॉटरसाठी, तर ते सगळं आपण पाहणार आहोत इथे. त्यानंतर तिसरा भाग आहे पॉलिटिक्स, भारताचं राजकारण. या भारताच्या राजकारणामध्ये धर्माचा जो म्हणजे धर्माचा प्रभाव काय आहे, जातीचं राजकारण काय चालतं, जे प्रादेशिक गट आहे, प्रादेशिक राजकीय पक्ष जे तयार होऊन राहिलेत, जसं आपला महाराष्ट्रामध्ये शिवसेना आहेत, तिकडे तेलुगू देसम पार्टी, तृणमूल काँग्रेस, DMK, AIDMK. तर हे जे आहेत हे उभारत आहे आणि त्या राज्यांमध्ये सरकारसुद्धा बनवत आहे. लोकांचं जे पॉलिटिकल बिहेवियर आहे, वोटिंग बिहेवियर ते बदलत आहे. लोक काय करतात की केंद्रामध्ये BJPला निवडून देतात आणि राज्यांमध्ये आपल्या प्रादेशिक पक्षांना निवडून देतात. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला, राष्ट्रवादी काँग्रेसला, तिकडे तमिळनाडूमध्ये DMKला. तर अशा प्रकारे तिकडे वेस्ट बेंगॉलमध्ये तृणमूल काँग्रेस. तर
तर ही जी प्रादेशिक पक्ष आहे, तर प्रादेशिक पक्ष हे पक्षप्रणाली यामध्ये येतात. तर हे अशा प्रकारचं आपल्याला पाहायचं आहे. नियोजन आणि आर्थिक विकास म्हणजे पूर्ण नेहरूजींच्या काळापासून तर मोदीजींच्या काळापर्यंत कशाप्रकारे नियोजन चाललेलं आहे आणि आर्थिक विकास कशाप्रकारे चाललेला आहे, बदल कसे झालेले आहेत. जसं LPG पॉलिसी हे केली होती, आता 14 नंतर पुन्हा भरपूर काही चेंजेस आल्या होत्या. ठीक आहे. तर या प्रकारे भारतीय राजकारणात जाती, धर्म आणि वांशिकतेचा प्रभाव म्हणजे आपल्या राजकारणामध्ये याचा काय काय प्रभाव आहे, तर हे पण आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. धर्माचं राजकारण, जातीचं राजकारण ते तुम्हाला शिकणार आहात तुम्ही सगळे. जे तुम्ही न्यूजमध्ये ऐकता, जे आतापर्यंत तुम्हाला वाटत होतं की हे काही गरजेचं नाही आहे आपल्या परीक्षेसाठी, पण इथे गरजेचं आहे आपल्या वैकल्पिक विषयामध्ये. याच्यावरती प्रश्न विचारतात. आणि त्याच्यानंतर सामाजिक चळवळीमध्ये शेतकरी आंदोलनं, जसं आत्ताच झालं होतं, 1.5 वर्ष चाललं ते, परंतु सक्सेस मिळालं त्यांना. स्त्रीवादी आंदोलन किंवा पर्यावरणवादी आंदोलन. ठीक आहे. अशा प्रकारचे आंदोलनं इथे बघायचे आहेत आपल्याला. तर हे झाला सेक्शन बी. आता आपण जाऊ पेपर दुसरा, जो आंतरराष्ट्रीय संबंधांवरती आहे. पटपट घेऊन घेऊ, आता काही जास्त वेळ लागणार नाही आपल्याला. हां, सेक्शन दुसरा जो आहे आंतरराष्ट्रीय संबंध. यामध्ये सुद्धा 2 सेक्शन आहेत. मी सांगितलं, पहिला सेक्शन जो प्रॉपर थेरॉटिकल पोर्शन आहे. ठीक आहे. आणि दुसरा भारताचं परराष्ट्र धोरण आहे. जो सेक्शन ए आहे त्याच्यामध्ये आपण आपला हा जो सिलेबस आहे, ह्या सिलेबसला 4 भागामध्ये डिवाईड करू शकतो. 4 भागामध्ये. पहिला भाग आहे तुलनात्मक राजकारण, कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स. इथे काय करायचं आपल्याला, कम्पेअर करायचं, तुलना करायची आहे वेगवेगळ्या देशांची. म्हणजे एका बाजूला विकसित देश अमेरिकेसारखे आणि एका बाजूला विकसनशील देश भारतासारखे. तर ह्या दोघांच्या डोमेस्टिक पॉलिटिक्समध्ये, राजकारणामध्ये काय फरक आहे, त्याच्या सिमिलॅरिटी काय आहे आणि विविधता काय आहे, तर ही तुलना करायची आहे. तसंच जे एका बाजूला साम्यवादी देश, एका बाजूला भांडवलशाही देश, तर या दोघांच्या राजकारणामध्ये काय फरक आहे. किंवा एका बाजूला पाश्चात्य देश आणि एका बाजूला पूर्वेकडचे देश. पाश्चात्य देश म्हणजे युरोप, अमेरिका, आणि एका बाजूला चायनासारखे, आपल्या भारतासारखे, पाकिस्तानसारखे. तर या देशांमध्ये काय फरक आहे, या देशांच्या राजकारणामध्ये काय फरक आहे. तर अशा प्रकारचा अभ्यास या कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्समध्ये आपल्याला पाहायचा आहे. यामध्ये तुलनात्मक दृष्टिकोनातील राज्य, प्रतिनिधित्व आणि सहभागाचे राजकारण, सहभाग. ठीक आहे. तुलनात्मक राजकारण. तर हे सगळं आपल्याला इथं पाहायचं आहे. त्यानंतर दुसरा सेक्शन आहे आंतरराष्ट्रीय राजकारणातील सिद्धांत. हा थेरॉटिकल पोर्शन आहे. इथे सिद्धांत पाहिजे, संकल्पना पाहिजे आहेत आपल्याला. म्हणजे वर्ल्ड ऑर्डर म्हणजे जागतिक व्यवस्था काय आहे. त्यानंतर मल्टीकल्चरलिझम, बहुसंस्कृतीवाद, पोस्ट बिहेवियरलिझम. तर हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. एकध्रुवीय, बहुध्रुवीय. आता सध्या ट्रान्झिशन पिरियड चालू आहे. आतापर्यंत बघा, सध्या जगावर कोणाचं राज्य चालू आहे, तर अमेरिकेचं. अमेरिका हा युनिपोलर वर्ल्ड ऑर्डर म्हणलं जाते. म्हणजे एकध्रुवीय वर्ल्ड ऑर्डर. कोणाचं राज्य, एकच महासत्ता आहे, अमेरिका. आता काय होत आहे, आता ही युनिपोलर वर्ल्ड ऑर्डर आता मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डरकडे ट्रान्झिशन होतं. आणि आता जो सध्याचा काळ आहे तो ट्रान्झिशन पिरियड आहे. आता एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेपासून बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेकडे आपण जात आहे. बहुध्रुवीय म्हणजे आता एक सुपर पॉवर नाही, अमेरिकेसारखा एकच सुपर पॉवर नाही. आता वेगवेगळे सुपर पॉवर तयार होत आहे, ज्यामध्ये चायना, भारत, तिकडे टर्की, इराण, रशिया. ठीक आहे. तर ऑस्ट्रेलिया, हे सगळे युरोप. तर हे सगळे नवीन शक्ती आहेत, महाशक्ती आहेत. तर आता एक ध्रुवीय राहणार नाही, तर आता मल्टीपोलर होणार आहेत. तर हे सगळं आपण पाहणार आहोत यामध्ये जागतिकीकरण पाहणार आहोत. जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासाचे दृष्टिकोन पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय संबंधातील प्रमुख संकल्पना पाहणार आहोत, कन्सेप्ट पाहणार आहोत. ठीक आहे. जसं मी सांगितलं, वर्ल्ड ऑर्डर, पुन्हा पोस्ट बिहेवियरलिझम. तर अशा प्रकारे. त्यानंतर आहे वर्ल्ड पॉलिटिक्स, जागतिक राजकारण. मला सांगा, सध्याचं जे जगाचं राजकारण आहे ना, जागतिक आंतरराष्ट्रीय राजकारण, हे दुसरं काही नसून अमेरिकेचं परराष्ट्र धोरण आहे. जे अमेरिका आपल्या घरी करते त्याचा परिणाम जगातल्या प्रत्येक देशावरती होतो. काहीही करो. आज जे जागतिक व्यवस्था, वर्ल्ड ऑर्डर जी बनवलेली आहे, ती वर्ल्ड ऑर्डर बनवली आहे अमेरिकेने. जे आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, ज्यामध्ये संयुक्त राष्ट्र आहेत, WTO, IMF, वर्ल्ड बँक, हे कोणी बनवलेलं आहे? सगळं अमेरिकेने बनवलेलं आहे. जे नियम कायदे आहेत ते सुद्धा अमेरिकेने बनवलेले आहेत. ज्यांनी हे नियम तोडले आपल्या भूतकाळामध्ये, त्या सर्वांना अमेरिकेने शिक्षा दिली. ज्यामध्ये रशिया आहे, तिकडे इराण, इराक, नॉर्थ कोरिया, ह्या सर्वांना शिक्षा दिली. सँक्शन लावले त्यांच्यावर. त्यांची पूर्ण जी अर्थव्यवस्था आहे ती पूर्ण बर्बाद करून ठेवली होती. सध्या काय करतो चायना काय करतो? सध्या चायनासुद्धा हेच करतो आहे. चायना म्हणतो की जो साऊथ चायना सी आहे तो सगळ्याचा सगळा आमचा आहे. पूर्ण साऊथ चायना सीवरती क्लेम करतो आहे.
म्हणजे तो काय करतोय, त्यांचे अमेरिकेने बनवलेले नियम तोडतोय. मग अमेरिकेने काय करायला पाहिजे याच्यामध्ये, तर चायनाला पनिशमेंट करायला पाहिजे, त्याला शिक्षा द्यायला पाहिजे. परंतु अमेरिका नाही करत आहे ते, आणि हे करू शकत नाही. कारण आता अमेरिका जो चीन आहे तो आधीसारखा कमजोर राहिलेला नाही. आज जर का अमेरिकेची इकॉनॉमी जी आहे ती $25 ट्रिलियन असेल ना, $25 ट्रिलियन, तर चायनाची जवळपास 20 आहे. आणि जो त्याच्यानंतर जो तिसऱ्या नंबरवर जपान येतो, त्याची जवळपास मला वाटते 5 आहे वाटते, नक्की माहीत नाही, पण 5 ट्रिलियन आहे. म्हणजे एवढा मोठा गॅप आहे. आता अमेरिकेच्या टक्करवर म्हणजे बरोबरीने आलेला आहे चायना, आणि अमेरिकेला एकट्याने सांभाळणं होऊ शकत नाही. म्हणून अमेरिका काय करतो आहे, ती जी आपली जबाबदारी, आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते शेअर करतो, दुसऱ्यांसोबत वाटून घेतो आहे. आणि कोणासोबत वाटतो आहे, तर चायनाचे जे मित्र आहेत, चायनाचे जे शत्रू आहेत, शत्रूमध्ये जपान येतो, भारत येतो, व्हिएतनाम, साऊथ कोरिया, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया, तर यांच्यासोबत चांगले संबंध बनवून आपली रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना देत आहेत, म्हणजे वाटून घेत आहेत. म्हणजे एकट्याने आपल्याला सांभाळणार नाही आहे चायना, तर आपण सोबत एकत्र येऊन त्याला सांभाळायचं आहे, त्याच्यावर कंट्रोल करायचा आहे. जो क्वाड संघटना बनवली, तर ही कशा प्रकारे, एक प्रकारे ही 4 देश आहे याच्यामध्ये, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि आपला अमेरिका. याचा मेन उद्देश काय, तर जे भारताचं, आपलं जे चायनाचं विस्तारवादी धोरण आहे त्याच्यावरती कंट्रोल ठेवता यावं. ठीक आहे, साऊथ चायना सीच माझा आहे म्हणतो, तर त्याच्यावरती कंट्रोल ठेवता यावं. तर यासाठी ही संघटना बनवलेली आहे. भारताचं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. भारत आता 5व्या नंबरची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, $3 ट्रिलियन इकॉनॉमी आहे आपली. आणि 2027 पर्यंत जगातला सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश बनणार आहे. 2030 पर्यंत 3ऱ्या नंबरची इकॉनॉमी बनणार आहे. आणि 2040-50 पर्यंत तर 2ऱ्या नंबरची, चायनानंतर आपला भारताचा नंबर लागणार आहे. म्हणजे भारताची जी आहे काय म्हणतो त्याला, जी पोटेन्शियल आहे ती खूप जास्त आहे. हे पूर्ण जगाने माहीत करून घेतलं, समजलेलं आहे पूर्ण जगाला. म्हणून आज जगातला प्रत्येक देशाला वाटतं की भारताचा आपल्याला चांगला मित्र व्हायचा आहे. भारताची फॉरेन पॉलिसी अशी आहे की आपण दोन्ही बाजूने, आपली नॉन अलाइनमेंटवाली फॉरेन पॉलिसी आहे. परराष्ट्र धोरण नॉन अलाइनमेंट, कोणत्याही बाजूने आपण वळून नाही आहे. ते आधी नेहरूजींच्या काळापासून तर आतापर्यंत चालत आलेलं आहे. आपण दोन्ही गटात आहे. आता बघा, जगाचे 2 तुकडे झालेले आहेत. एका बाजूला रशिया, चायना, इराणसारखे कम्युनिस्ट, आणि दुसऱ्या बाजूला कॅपिटलिस्टसारखे जे आपला जिथे अमेरिका येतो, रशिया येतो, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, जपानसारखे देश येतात. हे दोन्ही गटांसोबत आपले चांगले संबंध आहे. भारताला स्विंग स्टेट म्हणलं जाते. स्विंग स्टेट म्हणजे जसं घड्याळीला पेंडुलम असतो ना, इकडे पण जातो, इकडे पण जातो, तर भारत पण इकडे पण, दोन्ही गटामध्ये आहे तो. G7 जो गट आहे, G7 गट जो आपला जे डेव्हलप कंट्री म्हणतात, तर ह्या गटाचा मेंबरशिप नसून सुद्धा भारताला प्रत्येक वर्षी आमंत्रण दिलं जाते. भारत क्वाड गटाचा पण सदस्य आहे. आणि त्याच्या विरोधात असणारे जे रशिया, चायना यांच्या गटामध्ये सुद्धा भारत आहे, ज्यामध्ये SCO आणि ब्रिक्स इथे पण भारत आहे. ज्या गटाकडे भारत जाईल त्या गटाचा फायदा आहे. म्हणून प्रत्येक जणाला वाटतं की भारत आपल्याकडे यायला पाहिजे. म्हणून बघा, रशियाने आता हे युक्रेन वॉर झालं होतं, तर जे तेलाच्या किमती आहेत ते $200 पण वर गेल्या होत्या, म्हणजे तिथपर्यंत गेल्या होत्या. तर रशियाने आपल्या भारताला खूप हेवी डिस्काउंट दिला की बाबा आमच्याकडूनच तेल विकत घे, कारण तू आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि तिकडे अमेरिका पण आपल्याला ऑफर देतो चांगल्या. म्हणजे बघा, ज्या वेळेस भारताने आपलं S-400 मिसाईल सिस्टीम, डिफेन्स सिस्टीम रशियाकडून विकत घेतली, सँक्शन लावणार होते याच्यावरती, भारतावरती, परंतु लावले नाही. टर्कीने घेतली, टर्कीवरती सँक्शन लावलेत अमेरिकेने. चायनाने घेतली, चायनावरती पण सँक्शन लावलेत, पण भारतावरती लावले नाही. कारण अमेरिकेला माहिती आहे की भारत आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. भारतासोबत आपले संबंध चांगले आहेत, ते चांगलेच ठेवायला पाहिजे, असे बिघडवायला नाही पाहिजे. त्यामुळे त्यांनी आपला जो कायदा आहे सँक्शन ठेवायचा, काटसा ॲक्ट, त्याच्यामध्ये बदल घडवून आणले, पण आपल्या भारतावरती सँक्शन नाही लावले. म्हणजे ही दिसते, याच्यामधून दिसते की भारताचं इम्पॉर्टन्स किती वाढलेलं आहे जगाच्या राजकारणामध्ये. ठीक आहे, तर हे सगळं प्रकारचं आपण आपल्या वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये काय बघू की बदलती आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्यवस्था कशी बदलत चाललेली आहे, भारताचं आणि आपलं चायनाचं महत्त्व कसं वाढत चाललेलं आहे. 3रं महायुद्ध होईल याच्या तोंडासमोर येऊन उभं राहिलेलं आहे. जसं आधी वाटत होतं की रशिया युक्रेनवरती वॉर करेल तर अमेरिका वगैरे जाईल, आपलं युरोप पण जाईल त्याच्या मदतीला, तर 3रं महायुद्ध होऊ शकते, परंतु झालं नाही. पण आता आणखी एक चान्स आहे, जेव्हा चीनने जर का तायवानवरती आक्रमण केलं तर मे बी अमेरिका त्याच्या बचावासाठी येऊ शकतो. तर तिथे म्हणजे भीती आहे 3ऱ्या महायुद्धाची, पण ते होणार नाही आहे. कारण 3रं महायुद्ध झालं तर न्यूक्लिअर बॉम्बने होणार, आणि न्यूक्लिअर बॉम्बचा वापर झाला की पूर्ण पृथ्वी नष्ट झालीच समजायची. त्यामुळे ते थांबून आहे.
तर आंतरराष्ट्रीय राजकारण, आर्थिक व्यवस्थेची उत्क्रांती, आर्थिक व्यवस्था, इकॉनॉमिक सिस्टीम ते कशी बदलत चाललेली आहे, यामध्ये WTO वगैरे आपल्याला पाहायचं आहे. संयुक्त राष्ट्र, युनायटेड नेशन, त्यामध्ये आपल्याला परमनंट मेंबरशिपचे आपण म्हणत आहेत की, कारण बघा भारत हा परमनंट मेंबर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा परमनंट मेंबरसाठी बेस्ट हा आहे, काय म्हणतो त्याला, कॅन्डिडेट आहे. तरी पण भारताला मिळत नाही आहे. का बरं? कारण चायना अडवून ठेवत आहे. ठीक आहे. तर संयुक्त राष्ट्राचे जे प्रॉब्लेम आहेत परमनंट मेंबरशिपवाले, आणि संयुक्त राष्ट्रामध्ये आपल्याला सुधारणा घडवून आणायच्या आहेत, तर तो एक प्रॉब्लेम चालला आहे. कारण संयुक्त राष्ट्र फक्त नावापुरतं राहिलेलं आहे, त्यामुळे त्याच्यातून काही पॉझिटिव्ह गोष्ट निघतच नाही आहे. तर याच्यामध्ये सुधारणा घडवायची आहे. तर कशा प्रकारे घडवायची आहे, तर याच्यात पाहायचं आपल्याला. जागतिक राजकारणाचे प्रादेशिकीकरण म्हणजे जे आता नवीन रिजनमध्ये जे गट बनलेले आहेत, जसं आपल्या साऊथ एशियामध्ये सार्क बनलेलं आहे. आता बघा आपलं सार्क चालून नाही राहिलात, म्हणजे सार्कचे जे हे आहे काय म्हणतो त्याला आपण, समिट, ते होऊन नाही राहिलात. 1-2 वर्षांनी होतात, ते होऊन नाही राहिलं. कशामुळे? पाकिस्तानमुळे. म्हणून आपलं जो लक्ष आहे ते बिमस्टेककडे वळलेलं आहे. बिमस्टेक पण एक रिजनल गट आहे. ठीक आहे, ज्यामध्ये साऊथ एशिया आणि आशियान कंट्रीज जे आहेत ते एकत्र येतात. जवळपास त्यामध्ये मला वाटते 7-8 कंट्री आहेत, ते मला एक्झॅक्ट माहिती नाही. त्याचबरोबर SCO, ब्रिक्स हे काही एक रिजनलिझमवाले आहेत. तर अशा प्रकारचं जे प्रादेशिकीकरण आहे, तर ते आपल्याला समजायचे, ते आंतरराष्ट्रीय संघटना आहेत. तर याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर जागतिक चिंता, ग्लोबल कन्सर्न, ज्यामध्ये लोकशाही, मी सांगितलं लोकशाहीचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे आणि हुकुमशाही वाढत चाललेली आहे. तर ते आपल्याला पाहायचं आहे. मानवी अधिकारचं पण खूप जास्त पॉलिटिक्स चालतं आहे. जसं आताच S जयशंकर आपले परराष्ट्रमंत्री, आतापर्यंत अमेरिका आपल्याला म्हणायचा की तुमच्या देशामध्ये मानवी अधिकाराचं उल्लंघन होते, तुमच्या देशात मानवी अधिकारांचं उल्लंघन होते. आता जयशंकरने पण काय केलं, डायरेक्ट रिप्लाय दिला, काय आम्हाला पण चिंता वाटते तुमच्या देशातल्या मानवी अधिकारांचं उल्लंघन होण्याची. तिथे पण ब्लॅक लाईव्ह मॅटर जे आहे ते चाललं होतं, तर तिथे ब्लॅक लोकांवरती, काळ्या लोकांवरती अत्याचार होतो असं आपले जयशंकर म्हणतात. म्हणजे डायरेक्ट रिप्लाय दिला. आता जी फॉरेन पॉलिसी जी आहे ना, ती एकदम प्रोग्रेसिव्ह आणि कडक बनलेली आहे. आधीसारखी नरम नव्हती, आता डायरेक्ट उत्तर देते आपलं भारत. ठीक आहे. तर अशी आपलं जे हे आहे परराष्ट्र धोरण जे आहे ते बदललेलं आहे. आधी आयडियलिस्ट होतं, आता ते प्रॅग्मॅटिक बनलेलं आहे. ठीक आहे. प्रॅग्मॅटिक म्हणजे रिअलिझम, वास्तववाद आणि आदर्शवाद एकत्र करून प्रॅग्मॅटिझम बनलेलं आहे. तर अशा प्रकारची फॉरेन पॉलिसी बनलेली आहेत आपली. तर ते आपण पाहणार आहोत सेक्शन B मध्ये. त्यानंतर पर्यावरणाचं हे राजकारण वेगळं चालतं. पॅरिस ॲग्रीमेंट, बघा चीन आणि भारत एकमेकांचे दुश्मन, एकमेकांचे शत्रू आहे. परंतु या भागामध्ये पर्यावरणाच्या याच्यामध्ये आणि WTOच्या याच्यात हे एकमेकांसोबत असतात, एकमेकांचे मित्र. आणि हे चीन आणि भारत एकत्र येऊन आपल्या पाश्चात्य देशांसोबत भांडत असतात. म्हणजे यामधनं एक गोष्ट समजायला येते की राजकारणामध्ये, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कोणीही परमनंट शत्रू नसते आणि कोणीही परमनंट मित्र नसते. अमेरिका 1971 आपल्या विरुद्ध होता, आपल्या विरुद्ध त्यांनी जहाज पाठवले होते. ठीक आहे, आपल्या शत्रू गटामध्ये होता. परंतु आता बघा, आता आपण रशियाकडपासून वेगवेगळं दूर चाललो आहे आणि अमेरिकेकडे वळत चाललेलो आहे. कशासाठी? कारण आपल्याला चायनावरती कंट्रोल ठेवायचा आहे. यासाठी म्हणजे राजकारणामध्ये कोणताही परमनंट एनिमी नसतो, कोणताही परमनंट फ्रेंड नसतो. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचं राजकारण चालतं इथे. त्यानंतर लैंगिक न्याय म्हणजे स्त्रियांच्या ज्या समस्या आहेत, त्या दहशतवाद खूप जास्त वाढत चाललेला आहे. आणि भारताला तो खूप जास्त, कारण तिकडनं पाकिस्तान आहे, पाकिस्तान फक्त दहशतवादाचा वापर करतो. याच्यामुळे आपलं नुकसान होते, आर्थिक नुकसान होते. तर हे पाहायचं आपल्याला. दहशतवाद, न्यूक्लिअर बॉम्ब त्यांच्याकडे जाणार की नाही. न्यूक्लिअर बॉम्ब पण आहे, आण्विक प्रसार, तो पण एक ग्लोबल कन्सर्न आहे. कारण आता इराण पण बनवत आहेत न्यूक्लिअर बॉम्ब, आणि असे भरपूर देश आहेत जे न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याच्या याच्यात आहे. आता जापानला पण वाटतं की आपल्याजवळ न्यूक्लिअर बॉम्ब असायला पाहिजे, कारण चीनचा जास्त त्रास होत चाललेला आहे त्यांना. ठीक आहे, त्यामुळे. तर अशा प्रकारे आपण हे सगळं पाहणार आहोत. आणि आता शेवटचं सेक्शन B, फॉरेन यामध्ये सेक्शन B जो आहे, हा जो सिलेबस आहे याच्यामध्ये 2 भागामध्ये आपण डिवाईड करू शकतो. पहिलं इंडियन फॉरेन पॉलिसी, भारताचं परराष्ट्र धोरण पाहणार आहोत. आणि त्यानंतर डिप्लोमॅटिक रिलेशन, राजनैतिक संबंध. याच्यामध्ये आपण पाहणार भारतीय परराष्ट्र धोरण, गटनिरपेक्षता म्हणजे नॉन अलाइनमेंट पॉलिसी. नॉन अलाइनमेंट म्हणजे आपण कोणत्याही गटाजवळ अलाइंड नाही आहे. फक्त प्रश्न जर का जेव्हा चीनचा येतो, चीनचा आणि पाकिस्तानचा, ह्या दोघांसाठीच फक्त आपल्याला एका देशासोबत अलाइन व्हावं लागते, आणि ते अमेरिकेसोबत. चीनवर आपल्या एकट्याने कंट्रोल करता येत नाही, आपल्या भारताने एकट्याने कंट्रोल करता येत नाही. त्यामुळे आपल्याला अमेरिकेची मदत घ्यावी लागते. त्यामुळे या चीनसाठी फक्त आपण अमेरिकेसोबत अलाइन झालेलो आहोत, अदरवाईज नाही. अदरवाईज आपली नॉन अलाइनमेंट पॉलिसी आहे. आपल्यासाठी आपल्यासाठी इस्रायल पण तेवढाच महत्त्वाचा आहे, आणि त्याचबरोबर पॅलेस्टाईन पण तेवढाच महत्त्वाचा आहे.
ठीक आहे. इस्रायल यासाठी, कारण डिफेन्ससाठी, त्याचबरोबर जे शेतीमध्ये इन्व्हेन्शन होतात, वॉटर आपलं जी पाण्याची जी क्रायसिस आहे भारतामध्ये, तर त्याचं सोल्युशन चांगलं देऊ शकते इस्रायलच. त्यामुळे इस्रायल आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. परंतु पॅलेस्टाईनसुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण पॅलेस्टाईनसोबत चांगले संबंध ठेवले तरच आपण आपले जे त्या वेस्ट एशियामधले जे देश आहेत, ज्यामध्ये सौदी अरेबिया, इराण, इराक यांच्यासोबत संबंध चांगले राहतील. त्यामुळे आपल्यासाठी दोन्ही महत्त्वाचे आहेत. पॅलेस्टाईन पण महत्त्वाचं आहे आणि इस्रायल पण महत्त्वाचं आहे. आपल्याकडचे जे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान जातील, इस्रायलला जातील तर पॅलेस्टाईनलासुद्धा जातात. ठीक आहे. तर अशी नॉन अलाइनमेंट पॉलिसी आहे आपल्या भारताची. भारतीय परराष्ट्र धोरणातील अलीकडचे घडामोडी तर आता सध्या कसे चेंज होत चाललेलं आहे तर ते आपल्याला पाहायचं. जसं मी तुम्हाला एस जयशंकर परराष्ट्रमंत्री उदाहरण दिलं त्यांचं. ठीक आहे. डिप्लोमॅटिक रिलेशन, राजनैतिक संबंध, आपल्या भारताचे दुसऱ्या देशांसोबत कसे संबंध आहेत. भारत आणि दक्षिण एशिया म्हणजे आपले शेजारी देश. ठीक आहे. ज्यामध्ये पाकिस्तानही येतो, अफगाणिस्तान पण येतो, श्रीलंका पण येते. जागतिक दक्षिण म्हणजे हे आपली पृथ्वी, ही आपली पृथ्वी आहे. ठीक आहे. ही इक्वेटर. आपला भारत देश कुठे आहे? इथे आपला भारत देश आहे. ठीक आहे. आणि हा आफ्रिका आहे. ठीक आहे. तर दक्षिण भारत म्हणजे आपलं हे दक्षिण जग म्हणजे जागतिक दक्षिण म्हणजे हे दक्षिणवाला, ज्यामध्ये आपला भारत पण येतो. म्हणजे एशिया खंडाचा साऊथवाला आशिया खंड आहे, त्याच्या साऊथवाला भाग कोणता आहे, दक्षिणवाला भाग कोणता आहे, तर साऊथ एशिया, भारतवाला भाग. तर भारत पण येतो त्याच्यामध्ये, आणि हे आपलं हा पण येतात, आफ्रिका पण येतो, तिकडे साऊथ अमेरिका पण येते. ठीक आहे. तर हा जो पोर्शन आहे, इकडे ऑस्ट्रेलिया पण येतो, हा जो पोर्शन आहे त्याला म्हणतो आपण दक्षिण, जागतिक दक्षिण. तर या देशांसोबत भारताचे संबंध कसे आहेत ते पाहायचे आहेत. त्यानंतर जागतिक शक्ती केंद्र म्हणजे जे महत्त्वाचे जे ग्रेट पॉवर्स आहेत, ज्यामध्ये जपान येतो, ऑस्ट्रेलिया येते, रशिया. तर या सर्वांचे आपण इथे बघणार आहोत. या देशांसोबत आपले संबंध आपण पाहणार आहोत. संयुक्त राष्ट्र प्रणाली म्हणजे युनायटेड नेशन. मी सांगितलं होतं जसं ज्याप्रमाणे की इथे ओव्हरलॅपिंग खूप जास्त आहे. युनायटेड नेशन तुम्हाला 2-3दा दिसणार, ग्लोबलायझेशन तुम्हाला 2-3दा दिसणार. तर त्यामुळेच हा सिलेबस थोडा मोठा दिसतो. तर भारत आणि संयुक्त राष्ट्र यावरती जो प्रश्न आहे, प्रॉब्लेम आहेत ते पाहायचे आहेत. आणि भारत आणि आण्विक प्रश्न जे न्यूक्लिअर प्रॉब्लेम आहेत तर ते आपल्याला पाहायचं आहे इथे. म्हणजे भारताची न्यूक्लिअर पॉलिसी, नो फर्स्ट यूज पॉलिसी जी आहे ना, तर ती आता असं म्हणतात की ते बदलवायला पाहिजे. आता फर्स्ट यूज पॉलिसी करायला पाहिजे असं म्हणतात, कारण दोन्ही साईडनी आपल्या इकडे एका साईडनी पाकिस्तान ज्याच्याजवळ न्यूक्लिअर बॉम्ब आहे आणि चायनाजवळ पण न्यूक्लिअर बॉम्ब आहे. तर बदलवायला पाहिजे का असा डिबेट चालू आहे. तर ते आपल्याला सगळं पाहायचं आहे. ते बदलवायला पाहिजे की नाही पाहिजे ते आपण आता क्लासमध्ये पाहू. तर अशा प्रकारे आपला हा सिलेबस संपणार. ठीक आहे. आणि अशा प्रकारे आपला सिलेबस आहे. आता जो मी शब्द वापरले आहेत ते सगळ्यांसाठी नवीन असतील. बऱ्याच लोकांसाठी, तुमच्यातल्या नवीन लोकांसाठी हे नवीन असतील, परंतु काळजी करू नका. हे एकदा सवय लागली की 4 महिन्यामध्ये हे सगळं तुम्हाला समजायला लागेल. जे न्यूज चालू आहे, जे तुम्ही न्यूजमध्ये ऐकता, हे तुम्हाला त्याचा कोअर समजायला लागेल. ठीक आहे. एकदम म्हणजे आतमधली गोष्ट समजायला लागेल. जी आतापर्यंत तुम्हाला न्यूज ऐकता तुम्ही ते एकदम जनरल गोष्टी माहिती पडतात, परंतु आतून समजण्यासाठी हे जेव्हा तुम्ही पूर्ण सिलेबस कव्हर कराल तेव्हा तुम्हाला त्याची जो कोअर आहे, जो बेस आहे किंवा त्याचं मूड आहे ते मूड समजायला लागेल. त्यामुळे खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण कव्हर करू. 4 महिन्यामध्ये आपलं कव्हर होतोच आहे. आणि ऑनलाईनची बॅच तुम्हाला कळेलच कधी चालू होते ते. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे ॲनालिसिस केलं आणि याच्या बेसिसवरती तुम्ही ठरवा की कोणता वैकल्पिक विषय तुमच्यासाठी बेस्ट आहे, सुटेबल आहे. वाचून पहा आहे. आता तुम्हाला सांगितलंच आहे याच्यामध्ये काय काय बघणार आहोत. आणि सोपी आहे, समजण्यासाठी खूप जास्त सोपी आहे. पाठांतराची गरज नाही आहे यामध्ये. आणि जे मराठीमध्ये जे स्टडी मटेरियल आहे ते सगळं आम्ही प्रोव्हाइड करू, एकदम क्वालिटी मटेरियल, सब्जेक्ट वाईज त्याचबरोबर टॉपिक वाईज. ठीक आहे. तर इथे तुमचं सगळं कवर होऊन जाईल. अशा प्रकारे आहे. चल ठीक आहे. मग तर इथे आपण आपला क्लास संपवू आणि पुन्हा भेटू एका नव्या टॉपिकसोबत. ठीक आहे. चला, थँक्यू.